आता हा शब्द आपण ऐकलाय का या अगोदर पण? म्हणजे रोजच्या बोलण्यात ऐकतो ना आपण. काय दर्जा आहे बाबा. ओके. येस ओर नो? तर दर्जा याचा अर्थ काय होत असेल? ते तिकडे काय लिहिलं ते सोडून द्यायचं. आपल्यानुसार आपल्याला काय वाटतं दर्जाचा अर्थ काय होत असेल? पातळी, पातळी. प्रतिष्ठा म्हणायचं. दर्जा म्हणजे हां, प्रतिष्ठेच्या जवळपास जाऊ शकतं. बरोबर. दर्जा म्हणजे प्रतिष्ठा असू शकते. बरोबर. अजून हां, बरोबर. तुम्ही जे सांगताय ते शब्द लिहितो मी. ते आहेच की बघा इथे. स्थान हा एक शब्द आहे. बरोबर. किंवा ज्याला आपण काय पद म्हणायचं का? पद म्हणू शकतो. स्थान आहे, पद आहे आणि तू काय सांगितलं? पातळी, प्रतिष्ठा. हां, प्रतिष्ठा. बरोबर. ओके. ठीक आहे. हरकत नाही. पद, प्रतिष्ठा. बरोबर आहे, एक प्रकारे दर्जा म्हणजे. पण मग म्हणजे हेच आहे, की समाजातल्या एखाद्या व्यक्तीला समाजात दिलं गेलेलं स्थान म्हणजे दर्जा असतो. पोझिशन ऑफ अ पर्सन इन अ सोसायटी इज अ स्टेटस. बरोबर? तुम्ही WhatsAppवर स्टेटस ठेवता, डीपी ठेवता, Facebookवर स्टेटस ठेवता. तर ते स्टेटस म्हणजे काय? तर दर्जाच आहे. कारण तुम्ही मला सांगा, की असं काय रोज डेली बेसिसवर स्टेटस ठेवतो का आपण? म्हणजे आपलं असं आहे का, की ते बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपल्या नात्यात कोणी ना कोणी असतं, की रोज सकाळी शुभ सकाळ, बरोबर? आणि शुभ सकाळचेच 15 स्टेटस असतात त्यांचे, बरोबर? राइट? तर ते आता आपलं असं नाहीये ना. आपली काय सिस्टम आहे, की म्हणजे आपल्याला काही आपल्या आयुष्यात चांगला दिवस असला, काही तुमची उपलब्धी असली, उद्या तुम्ही ऑफिसर झाले, रिझल्टमध्ये नाव आलं, तर तुम्ही स्टेटस ठेवणार, राइट? म्हणजे याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला जेव्हा काहीतरी पद, प्रतिष्ठा मिळते, तेव्हा तुमचा दर्जा वाढतो. त्याला आपण म्हणतो दर्जा, बेसिकली स्टेटस सोसायटीतलं. पण मग आता ही जी पद प्रतिष्ठा आहे, हा जो दर्जा आहे, हा एक तर गोष्ट आहे, की कोण देतं तुम्हाला? समाज देतं तुम्हाला, बरोबर? आणि दर्जा समाज देतो म्हणजे नक्की होतं काय? काय होतं? की तुम्ही समाजातल्या समजा जो सामाजिक स्तर आहे, तुम्ही आत्ता ज्या स्तरामध्ये आहात, बरोबर? आता समजा आपण एक उदाहरण घेऊ, की 1, 2, 3 आणि 4 समाजात हे 4 स्तर आहेत, बरोबर? कशावरून पडलेले आहेत हे 4 स्तर? तर वेगवेगळ्या समाजात वेगवेगळे निकष असू शकतात, हे स्तर पडण्याचे. एक निकष आपण आपल्या समाजापुरतं बोलायचं झालं तर जाती नावाचा हा निकष आहे. बरोबर आहे का? येस नो? आपल्या समाजातला एक निकष जाती. तर आता जातींचा हा स्तर असेल म्हणजे मग कोणी आता ते नावं नाही घ्यायची पण आपल्याला माहिती आहे. ही उच्च जाती, ही खालच्या पातळीवरची जाती, बरोबर? राइट? हे. तर हे जे स्तर आहेत, आता तुम्ही एका जातीत असाल, समजा इथे 4 नंबरच्या जातीत तुम्ही असाल आणि त्याच्यावरून जर तुम्ही काहीतरी तुमच्या कारकिर्दीत, तुमच्या आयुष्यात तुम्ही अशी काहीतरी कामं केले, की 4 नंबरवरून तुम्ही 3 नंबरच्या जातीत आलात. तर तुमचं काय झालं? दर्जा वाढला. बरोबर? मग काय वाढलं म्हणतो तुमचा? तर दर्जा वाढला तुमचं म्हणतो. येतंय का लक्षात? तर त्याला म्हणतो आपण दर्जा. येतंय लक्षात? आणि याला काय म्हणतात? तर याला सामाजिक गतिशीलता म्हणतात. ते पुढे बघू आपण. ठीक आहे? आत्तापुरतं नको. राइट? की तुम्ही खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर जातायत. तुम्ही पण जाणारच ना. राइट? म्हणजे आता तुम्ही जे काही प्रयत्न करतायत साठी, साठी उद्या तुम्ही ऑफिसर झाल्यावर तुमच्या ज्या समाजात तुम्ही आत्ता राहतात, बरोबर? गाव असेल, तुमचा तालुका असेल, तर त्याच्यात तुमचा ज्या काही दर्जा असेल त्याच्यापेक्षा वर जाणार ना तुम्ही, ऑफिसर झाल्यावर, राइट? तर तेच आहे मग तो दर्जा तुमचा वाढलेला असेल. तर त्याला म्हणतो आपण दर्जा. ओके? बरोबर आहे, राइट? तर हे झालं दर्जाबद्दलची चर्चा. कळलंय दर्जा? तो दर्जा हा मग आता दुसरा एक शब्द त्याच्याबद्दल सांगतो, की हा जो दर्जा आहे समाजातला, हा समाज सापेक्ष आहे का? सांगा बरं. दर्जा समाज सापेक्ष असू शकतो का? असू शकतो का? 100% असू शकतो. समाज सापेक्ष याचा अर्थ काय होतो? हा, प्रत्येक समाजानुसार बदलणार. म्हणजे उदाहरणार्थ एक सिंपल आपण घेऊ, की आता मी समजा जसं की तुम्ही म्हणलात, की तुम्ही आता एक उद्या क्लास 1 ऑफिसर झाला. कुठली परीक्षा देऊन उद्या क्लास 1 ऑफिसर झाला. तर तुम्ही महाराष्ट्रातले क्लास 1 ऑफिसर आहेत ना. परवा तुम्ही अमेरिकेत गेला. मग अमेरिकेत काय क्लास 1 ऑफिसर म्हणून मिरवाल का तुम्ही? कोण ओळखतंय तिथे? कोणीच ओळखत नाही. येतंय लक्षात? दर्जा हा समाज सापेक्ष असतो. बरोबर? दर्जा ठरवण्याचे काही निकष असू शकतात. बरोबर आहे का? येस नो? काय निकष असू शकतात? म्हणजे आता एक तर झाला आर्थिक निकष, बरोबर? दुसरा झाला सामाजिक निकष, बरोबर आहे का?
व्यवसाय म्हणजे आर्थिक, राईट. व्यवसाय म्हणजे आर्थिक झाला. सामाजिक निकष, सामाजिक निकष म्हणजे समाजामध्ये घेऊ आपण संस्कृती. संस्कृती म्हणजे तुमची जात, धर्म, पंथ जे काही असेल त्याच्यानुसार, बरोबर, राईट. तर असे वेगवेगळे निकष असू शकतात. हे निकष सुद्धा समाज सापेक्षच आहेत ना, बरोबर. म्हणजे आता अमेरिकन समाज जेव्हा म्हणतो आपण अमेरिकन सोसायटी, तो अमेरिकन सोसायटी मधला जो दर्जा आहे तो आर्थिक निकषांवर आधारित आहे, बरोबर. तिथे इलॉन मस्क हा ट्रम्पच्या बाजूला जाऊन बसतो. याचा अर्थ काय, इलॉन मस्क तर काही पॉलिटिशियन नाही, आता होईल समजा, बरोबर. पण आजपर्यंत तर तो काही याच्यात ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नाहीये. पण तरी सुद्धा त्याचा दर्जा हा प्रेसिडेंटच्या योग्यतेचाच आहे. म्हणजे त्याने बोललेलं स्टेटमेंट हे प्रेसिडेंट हे इक्वल आहे. येस नो. म्हणजे अमेरिकन सोसायटीमध्ये किंवा पाश्चिमात्य सोसायटी समाजामध्ये दर्जा हा आर्थिक निकषांवर ठरतो. आमच्या इथे तसं आहे का? मग हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की आमच्या इथे आजही दर्जा कशावर आहे, सामाजिक निकषांवरच ठरतोय आजही दर्जा आमच्या इथे, बरोबर. आणि तो मग तो जो सामाजिक निकष आहे, मग आता तिथे डिस्कशन येतं याचं, की कशाचं, तो शब्द जो मी इथे सांगितला तुम्हाला, गतिशीलता. सगळं 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 येणार, सगळं येणार. सामाजिक निकषामध्ये जात सांगितलं ना मी, जात, धर्म, पंथ याच्याने जे वर्गीकरण आहे सगळे येणार सामाजिक निकषांमध्ये. ते नंतर नंतर सांगेन, जेव्हा युनिट 5 डिस्कस करू ना तेव्हा डिस्कस करू डिटेल. जात आणि वर्ण. वर्ण म्हणजे काय आता पुरतं? हा, वर्णाचा डिक्शनरी अर्थ काय आहे तुम्ही सांगा. जात तर कळते आपल्याला, वर्ण काय म्हटलं तुम्ही, रेस. अच्छा, ती वर्ण व्यवस्था, ती वर्ण नाही. कारण वर्ण नुसतं वर्ण म्हटलं ना तर नुसतं वर्ण म्हणतं तेव्हा रंगावर जातं. रेस अर्थ होतो त्याचा, की जे ते आपल्या समाजात नाही, ते अमेरिकन समाजात, पाश्चात्य समाजात कृष्णवर्णीय, गौरवर्णीय, येते लक्षात. पण तू जर वर्ण व्यवस्था म्हणत असशील तर ते पडतं तुमच्या व्यवसायावरून, बरोबर की नाही. की व्यापारी असणार वैश्य, जो युद्ध करायला जाईल तो असेल क्षत्रिय, बरोबर. आणि जो सगळे काय अपवित्र कार्य करेल तो शूद्र. ते वर्ण व्यवस्था झाली, ते वर्ण नाही. ठीक आहे, नुसतं वर्ण म्हटलं की रेस येते, ती रेस म्हणजे कलर. ठीक आहे, मग तुला काय म्हणायचं की वर्ण व्यवस्था म्हणायची तुला. याच्यातच 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 हो हो. हा हा, ऑब्विसली. पण आज वर्ण व्यवस्थेची चर्चा आहे का? सर 2:30 वाजता सुरू करत जाऊ बरं का. थोडं 2-5 मिनिटं ठीक आहे, पण तिकडचं लेक्चर असतं का? हा हा, जेवण वगैरे करून. हे नाही इकडे सर, इकडे. सो हा, घेऊ शकतो ना, वर्ण व्यवस्थेने पण घेऊ शकतो आपण दर्जाचं वितरण, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, राईट. तो मी डिस्कशन करत होतो गतिशीलतेचं. गतिशीलता म्हणजे काय, की हाच जर निकष आर्थिक असला, जसं मी म्हणलं तुम्हाला, पाश्चिमात्य समाजात इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे एकाच जागेवर बसतात, त्यांच्या म्हणण्याला त्यांच्या बोलण्याला इक्वल महत्व आहे, तर याचा अर्थ आहे की आर्थिक निकष आहे, बरोबर. आणि जर आर्थिक निकष आहे तर मग उद्या इलॉन मस्कची जागा दुसरा घेऊ शकतो ना. म्हणजे तिकडे दर्जामध्ये गतिशीलता जास्त आहे पाश्चिमात्य समाजात. पण आमच्याकडे जर हे ठरलेले आहेत दर्जा आणि तो जर जाती व्यवस्थेवरून ठरलेला आहे, तर अर्थातच गतिशीलता काय कमी आहे. कारण जाती कशाने ठरते आमच्या समाजात, जन्मावरून ठरते ना, बरोबर का, राईट. जाती व्यवस्था काही अशी काही आज मला वाटलं ही जाती, उद्या मला वाटलं ती जाती, असं आहे का? नाही, ती जन्माने ठरणार. पहिले लेक्चर कसं. ओके ठीक आहे, आज जेवढं जमेल तेवढं ऐका, लेक्चर नंतर भेटा मला. ठीक आहे, राईट. आले लक्षात. तो त्याच्यामुळे गतिशीलता भारतीय समाजात, भारतीय समाज म्हणण्यापेक्षा आपण जास्त अप्रोप्रिएट शब्द असेल पारंपरिक समाजात, गतिशीलता पारंपरिक समाजात कमी असते. येते लक्षात, समजतंय. ओके. आणि आधुनिक समाजात गतिशीलता जास्त आहे, त्याच्यामुळे दर्जा बदलू शकतो. कळलं का? येस नो, राईट. मग याला गतिशीलता शब्द, याच्याबद्दल पण आपल्याला पुढे डिस्कस करायचं युनिट 5 मध्ये, स्तरीकरण जेव्हा बघू तेव्हा. ठीक आहे. राईट. ओके, दर्जा क्लिअर.
मग आता ह्या दर्जाचे आता जे डिस्कशन केलं आपण त्यालाच दोन नावं वापरले जातात. म्हणजे जो दर्जा म्हणजे प्रकार म्हणूयात आपण, हे दर्जाचे दोन प्रकार पडतात सर. कोणते दोन प्रकार असतात? की जो दर्जा बदलता येऊ शकतो, बरोबर, आणि जो दर्जा जन्मतः मिळत असतो. जसं आता इथे घेतलं, तुम्ही एका जातीत जन्म घेतला पारंपरिक समाजात, तर तुमचा तो दर्जा फिक्स झाला त्या जातीचा, बरोबर. जर जातीनुसार स्तरीकरण होत असेल तर, ठीक आहे, शब्द वापरला जातो स्तरीकरण. जातीनुसार जर स्तरीकरण होत असेल तुमच्या समाजात तर तुमचा दर्जा फिक्स आहे, बरोबर. मग तो तुमचा दर्जा जर फिक्स आहे तर तो प्रकार होतो, त्याला म्हटलं जातं अर्पित दर्जा. ठीक आहे, अर्पित दर्जा. अर्पित कशाचं? जो फिक्स असतो तो. अरे अर्जित कुठे, कसं काय, असं कसं चुकेल? अच्छा, हा, हे इथे हे झालंय इथे, हा अर्जित नाही, बरोबर आहे ना, अचीव्ड इज अर्जित. निश्चित म्हणजे अर्पित. हा, निश्चितला दुसरा शब्द आहे अर्पित. मी तेच म्हटलं, नोट कसं काय चुकेल? अर्पित, निश्चित म्हणा किंवा अर्पित म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. अर्पित आणि अर्जित असे दोन प्रकार आहेत. ठीक आहे, चार चार वेळा वाचलंय रे ते, असं चुकणार नाही ते. ठीक आहे. ओके, अर्पित दर्जा तो निश्चित किंवा अर्पित काही शब्द घेतला तरी चालेल, की जो जन्माने ठरतो सर. ठीक आहे. आणि दुसरा दर्जा जो तुम्ही मिळवायला चालले त्याच्या नावाचाच अर्थ आहे अर्जित, बरोबर, सिंग, बरोबर. जो तुम्हाला मिळवायचा आहे तो अर्जित दर्जा, की ज्याच्याने तुमचं जो बदलू शकतो. मग अर्पित दर्जा फिक्स, अर्जित दर्जा बदलणारा दर्जा. आले लक्षात? राजा का बेटा ही राजा बनेगा, काय झाला? अर्पित, बरोबर. हिरोचा मुलगाच हिरो बनतो. आणि अर्जित म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी, बरोबर, हे अर्जित दर्जावाले, पंकज त्रिपाठी, राईट. ओके, हे सगळे अर्जित दर्जावाले आले. कळलं? राईट, बस एवढंच फरक आहे दर्जा आणि याच्यात. समजलंय का मग? ओके, आता दर्जा सोबत एक शब्द येतो, तो इथे दिलेला आहे बघा तुम्हाला, काय? पॅरेलल. तो म्हणजे भूमिका. भूमिका म्हणजे रोल. आता जर दर्जाला तुम्ही समाजातलं स्थान म्हणत असाल तर मग त्या समाजातल्या स्थानानुसार भूमिका ठरते का व्यक्तीची? का भूमिकेनुसार दर्जा ठरतो? भूमिका म्हणजे काय ते सांगा पहिले, मग त्याच्यावरून डिस्कशन करू आपण पुढचं. हा, कशावरून काय ठरेल तेच तर चर्चा आहे. दर्जावरून भूमिका ठरेल का भूमिकेवरून दर्जा ठरवायचा? दर्जावरून भूमिका ठरेल. म्हणजे पहिले दर्जा मिळेल आणि मग तो भूमिका ठरवेल. उदाहरणाने डिस्कस करायचं म्हणजे कन्फ्युजन नाही होत. उदाहरणाने डिस्कशन करू. ही इथे एक खुर्ची आहे ठेवलेली, ठीक आहे. ही खुर्ची कोणाची आहे? पंतप्रधान नावाची खुर्ची आहे, प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, काय झालं ते? स्थान झालं, बरोबर. व्यक्ती बदलेल का? बरोबर, दर 5 वर्षांनी व्यक्ती बदलतोय इथे, बरोबर का? मग जर दर 5 वर्षांनी व्यक्ती बदलतोय तर मग व्यक्ती परत्वे भूमिका बदलेल का? आता आतापर्यंत जे पंतप्रधान होऊन गेले सगळ्यांनी सारखीच कामं केली आहेत का? सगळ्यांची विचारसरणी सारखीच आहे का? कोणी उजव्या विचारसरणीचे, कोणी डाव्या विचारसरणीचे, कोणी मध्य विचारसरणीचे, बरोबर. येस ऑर नो? म्हणजे मग तुमची भूमिका ही व्यक्ती सापेक्ष असते, तुमचा दर्जा फिक्स असतो. म्हणजे जी खुर्ची आहे तो दर्जा आहे, येते का लक्षात? आणि भूमिका ही व्यक्ती परत्वे बदलणार. जरी त्याचे दर्जानुसार त्याचे नियम मानक ठरलेले असले तरी ते नियम मानक कसे पाळायचे त्या व्यक्तीवर आहे ना अवलंबून. येस ऑर नो? म्हणून दर्जा मिळाला म्हणजे जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्नच चुकीचा आहे आपला, की दर्जावरून भूमिका ठरते का भूमिकेवरून दर्जा ठरतो? कशावरूनच काहीच ठरत नाही. आलं का लक्षात? दर्जा आणि भूमिका हे दोन वेगवेगळे कंपोनंट आहेत. कळलं का? राईट. ओके, जर वाटलंच तर रिलेशन लावू पण शकतो, वाटलंच तर नाही पण लावू शकत. समजलं? दोघी बाजू आहे. कळलं?
तर त्याच्यामुळे जर कोणी प्रश्न विचारला तुम्हाला की दर्जावरून भूमिका ठरेल का भूमिकेवरून दर्जा ठरेल, सर कशावरूनच काही ठरणार पण नाही आणि दोघं एकमेकांना जोडलेले पण आहेत. येते का लक्षात? समजतंय का? का म्हणतोय असं? कारण इथे ह्या पंतप्रधान नावाच्या खुर्चीवर जो व्यक्ती एक्स व्यक्ती बसतोय समजा, तर तो एक्स व्यक्तीची भूमिका काय आहे ती भूमिका त्याला, आता तो कल्याणकारी भूमिकेत आहे, बरोबर, की तो स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेत आहे, राईट? हे कसं ठरेल? हे त्या व्यक्तीनुसार ठरेल ना. कळलं का? राईट? तर त्याच्यामुळे रिलेशन लावायचं नाही दर्जा आणि भूमिकेचं, प्रायमरी सुपरफिशियल. नाही तर जसा दर्जा तशीच रिलेशन. मग तसे तर सगळेच कलेक्टर सगळेच डेप्युटी कलेक्टर तहसीलदार चांगले राहिले असते ना. नियम तर सगळ्यांना सारखेच आहेत ना. पण मग एखादाच आपण का म्हणतो की अरे तो साहेब भारी आहे बरं का, तो साहेब चांगले कामं करतो, असं का बरं म्हणतो? म्हणजे त्याची भूमिका तशी बदलते ना. मग दर्जा तर समान आहे दोघांचा. आलं का लक्षात? राईट? हे डिस्कशन आहे. तर त्याच्यामुळे भूमिका आणि दर्जा यांचं म्हटलं तर रिलेशन लावता येतं. तर इथे दिलेलं आहे बघा, व्यक्तीच्या सामाजिक दर्जानुसार तिला ठराविक जबाबदाऱ्या आणि अपेक्षा दिल्या जातात, त्याला सामाजिक भूमिका म्हणतात. मग जर तुम्ही सामाजिक भूमिका म्हटले तर ती दर्जानुसार येणार, कारण मग ती समाजाला अपेक्षित आहे ना. समजतंय का? म्हणजे आता मी तेच सांगितलं उदाहरण, की प्राईम मिनिस्टर आहे, पंतप्रधान आहे, तर पंतप्रधानाची भूमिका अपेक्षित आहे लोकांना की काय असलं पाहिजे, तर तो कल्याणकारीच असला पाहिजे. पण तो जर भ्रष्ट निघाला तर मग हे थोडी अपेक्षित लोकांना. येते का लक्षात? राईट? पण मग त्याची भूमिका तशी बदलली. मग समजलं का? तर त्याच्यामुळे जेव्हा सामाजिक भूमिका शब्द येतो तेव्हा ती दर्जानुसार ठरेल, पण नुसतंच भूमिका असेल तेव्हा ती बदलू शकते. आलं का लक्षात? बरोबर. इट इज लाईक म्हणून तुम्ही बघा ना, आता दुसरं उदाहरण प्राईम मिनिस्टरचं जर जड होत असेल तर दुसरं पॅरल उदाहरण घेऊ. एक पिक्चरचे उदाहरण घेऊ. कुठला पिक्चर आवडतो तुम्हाला सध्या बघितलेला फेमस एकदम? सांगा एखादं नाव. हा? अबे सध्या थ्री इडियट्सला जमाने झाले. थ्री इडियट्स बनून तो पॅनगॉंग लेक वितळून पण गेला. ठीक आहे. पुष्पा समजा, बरोबर, राईट? हा केसरी टू मी काय पाहिला नाही. ठीक आहे. हा बरं ठीक आहे. केसरी मध्ये तो कोण आहे? अक्षय कुमार आहे. तर आता समजा अक्षय कुमार ऍक्टर, बरोबर, त्याने एक विशिष्ट भूमिका तिथे निभावलेली आहे, बरोबर. ऍक्टर काय आहे? त्याचा दर्जा आहे. येते का लक्षात? मग आता तुम्ही मला सांगा, त्या केसरी टू मध्ये जर अक्षय कुमारच्या जागेवर अक्षय कुमार पण ऍक्टर, जॉनी लिव्हर पण ऍक्टर, तर मग आता केसरी टू मध्ये जर जॉनी लिव्हरला अक्षय कुमारच्या जागेवर ठेवलं तर चालेल का? बदलली ना भूमिका. आलं का लक्षात? म्हणजे दर्जानुसारच भूमिका ठरेल असं नाही. समजलं? म्हणून पिक्चर मध्ये काम करताना भूमिका म्हणतात शब्द. तो असतो ऍक्टर, त्याचा दर्जा आहे ऍक्टरचा, पण त्याची भूमिका वेगवेगळी असते, रोल वेगवेगळा असतो. एका दर्जात अनेक भूमिका असू शकतात. येते का लक्षात? तसंच तुम्ही उद्या ऑफिसर झाल्यानंतर तुमचा जे ऑफिस टायमिंग असेल तिथे तुमची भूमिका काय असेल? तर प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमची भूमिका असेल. घरी गेल्यावर तुमची भूमिका काय असेल? आई, वडील, बाबा, मावशी, काका अशी काहीतरी भूमिका असेल ना. बदलेल. येतो ना? येस नो? तो भूमिका स्थिर नसते, दर्जा स्थिर असतो. कळलं का? राईट? तर हे फरक आहेत वेगवेगळे. म्हणून मी म्हणतो पालकाची भूमिका, शिक्षकाची भूमिका. आणि मग अर्थातच आता भूमिका कोणा व्यक्तिपरत्वे जर आहे तर मग कोण येईल आपलं? आपल्याला माहिती आहे आता डिस्कशन. दोन नावं तर किमान आता झालेत पाठ आपले, बरोबर का? अप्रत्यक्ष अर्थवादी, कारण व्यक्तिपरत्वे आहे ना, म्हणून मीड आणि गॉफमन, बरोबर, हे दोन लोक येतातच आपल्याला. जेंडर लो रोल डिजिटल भूमिका उदाहरणं भरपूर आहेत भूमिकेचे. आय होप समजले असतील दोघी शब्द व्यवस्थित. येस नो? क्लिअर आहे? त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचं संकल्पना आहे आपली, ही सोपी आहे. आता याच्यात काही फारसं नाही. आता सोप्या सोप्या संकल्पना आहेत, थोड्या एक दोन आहेत, बाकी सगळं सोपं सोपं आहे. सामाजिक करार, सामाजिक रूढी आणि नैतिक नियम, हे तीन शब्द समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता हे तीन शब्द सोबत का घेतलेले आहेत ते पण समजलं पाहिजे आपल्याला. तिघं सोबत सोबत का जात? कारण ते सोबत जात असतील, जसं दर्जा आणि भूमिका सोबत सोबत जातात, त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून हे तिघं शब्द सोबत घेतो आपण. याच्यात सामाजिक रूढी, नैतिक नियम आणि सामाजिक करार. तो बेसिकली सामाजिक करार पहिल्यांदा. काय सामाजिक करार असेल? काय वाटतं? न वाचता सांगा बरं. करार तर माहिती आपल्याला.
काय असतो? बरोबर. मग सामाजिक करार म्हणजे काय? काय असेल आपल्या भाषेत बोल. एक्झॅक्टली, बरोबर. एक्झॅक्टली. आता मी रस्त्याने चालताना डावीकडनंच चाललं पाहिजे. बरोबर. हा अलिखित नियम मी पाळतोय. आपण बघितलं नियम, मानकं. बरोबर. जी समाजाची मानकं आहेत, ती मी पाळली पाहिजे किंवा ती मी पाळेल, हा माझ्यात आणि समाजामध्ये झालेला अलिखित करार. त्याला म्हणतो सामाजिक करार. सिंपल. येस नो? बरोबर. कोणाशी असं ठरवून कॉन्ट्रॅक्ट करतो का? नाही. पण ते जसे नियम अलिखित आहेत, तुमची मानकं अलिखित आहेत, तसा करार पण अलिखित आहे. राईट? तर तो झाला करार. तेच आहे की समाज आणि व्यक्ती यांच्यातील सहमती म्हणजे ते सामाजिक करार झाला. सिंपल. स्वेच्छेने असतं ऑब्व्हियसली. व्यक्ती एकत्र मिळून स्वेच्छेने समाज स्थापन करतात, तर मग नियम पण स्वेच्छेनेच पाळतील ना. नियम पाळण्यासाठी थोडी काही दुसरा कोणी व्यक्ती असला पाहिजे. येस नो? बरोबर. ऑनलाईन स्टुडंटचा आवाज येतोय ना व्यवस्थित? येस. तो म्हणून मग त्याला आपण म्हणतो की स्वेच्छेने समाज स्थापन करतात, नियमांचे पालन करतात, कारण कारण त्यांचं काय असतं? संरक्षण मिळतं त्यांना, सुव्यवस्था मिळते त्यांना, सामूहिक कल्याण त्यांचं होत असतंय. बरोबर. म्हणजे त्यांना माहिती आहे ना की जर नियम पाळले तरच व्यवस्थित राहू शकतो, नाही तर गडबड होईल मग. बरोबर का? राईट. नाहीतर मग मी जसं सांगितलं काल परवा आपण जे डिस्कशन केलं, काय होईल समाजात? अराजकता पसरेल, अस्थिरता होईल. बरोबर. राईट. ते होऊ नये म्हणून तुम्हाला सामाजिक करार करणं गरजेचं आहे. तो सामाजिक करार मग जसं की लोकशाही व्यवस्था, नोकरीत पण आपण करार करतो. राईट. तो लिखित करार असतो. थॉमस हॉब्स यांना आपण आणि जॉन लॉक, हे जे दोन नावं आहेत, हे दोन नावं समाजशास्त्रज्ञ नाही आहेत. हे कोण आहेत? हे राज्यशास्त्रवाले थिंकर आहेत हे. ठीक आहे. मग यांनी जेव्हा समाज काय म्हणजे जेव्हा समाजशास्त्र विषय नव्हता तयार झालेला, त्याच्या अगोदर ह्या लोकांनी सांगितलंय. जॉन लॉक, थॉमस हॉब्स, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे रुसो आहे, ठीक आहे, अरिस्टॉटल आहे, राईट, प्लॅटो आहे. यांनी पण समाजाबद्दल काहीतरी बोललंच आहे. पण हे समाजशास्त्रज्ञ नाहीयेत. ते कोण आहेत? ते तत्वज्ञ आहेत. बघायचंय आपल्याला. प्रबोधन कालावधी जेव्हा होता, आपल्याला जो युनिट 1 बघू आपण. युनिट 1 मध्ये युरोपातील आधुनिकता जेव्हा बघायचंय, त्या आधुनिकतेमध्ये प्रबोधन कालखंड बघायचंय आपल्याला. तर त्या प्रबोधन कालखंडामध्ये ही 4-5 नावं आली होती, की ज्यांनी समाज प्रबोधन करण्याचं काम केलं. ठीक आहे. मग ते प्रबोधन कालखंडातले थिंकर्स आहेत हे. समाजशास्त्रज्ञ नाही. तर मग सामाजिक कराराबद्दल त्यांनी सांगितले, की सामाजिक म्हणजे बेसिक त्यांची फिलॉसॉफी काय आहे दोघांची, की व्यक्ती काय करतात? आता मी एक व्यक्ती आहे, मी समाजात राहतोय, मी समाजाचा करार समाजाशी करार करतोय, याचा अर्थ काही गोष्टी समाजाच्या मान्य करतोय ना मी. बरोबर. आणि त्या गोष्टी मान्य करण्यासाठी त्याच्या बदल्यात समाज मला काय देतोय? संरक्षण देतोय. बरोबर का? सुव्यवस्था पुरवतोय. येस नो? राईट. आणि त्याच्यासाठी मग मी समाजाला माझे काही हक्क देऊन टाकतो. येस नो? म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं, की परत तेच, की रस्त्याने चालताना मी चौकात उभं राहून आरोळ्या मारू शकत नाही. हा नियम आहे. बरोबर. कुठे लिहिलेला नाहीये पण अलिखित नियम आहे. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत, की सर मला रस्त्यावर उभं राहून चौकात आरोळ्या मारू द्यायचे म्हणजे मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दगा आहे माझ्या, असं म्हणणार का? नाही म्हणणार. राईट. येते लक्षात? सो हे डिस्कशन आहे, की तुम्ही समाजात राहताय तर समाजाला काहीतरी तुमचे हक्क तुम्हाला देऊन टाकावे लागतील. त्या बदल्यात समाज तुम्हाला काय देईल? संरक्षण देईल. तो ही गिव्ह अँड टेक आहे ना, देवाणघेवाण आहे ना काहीतरी. तर ही देवाणघेवाण करावी लागेल तुम्हाला समाजात राहत असताना. येते लक्षात? तर ते डिस्कशन आहे. थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक यांनी त्याच्याबद्दल बोललेलं आहे. म्हणू शकतो, 100% म्हणू शकतो. विवाह संस्था ही वेगळं झालं. पण तो जर लग्नाची जी प्रक्रिया आहे, तो पण एक प्रकारे सामाजिक करार आहे. घेऊ शकतो, 100% घेऊ शकतो. मतदान करणं नाही. करार कसा होईल ना? तिथं प्रक्रिया आहे एक फक्त. ट्रॅफिक सिग्नल पाळणं. पण तो काय, तो सामाजिक करार नाहीये ना, तो तर कायदेशीर आहे ना डायरेक्ट. बरोबर. ते लिहिलेलं आहे ना कुठेतरी, लिखित आहे ना. आणि ते नाही केलं तर तुम्हाला शिक्षा होणार. ते पण लिखित आहे. तो सामाजिक करार नाही. ठीक आहे. सगळ्या कायदेशीर करारांचा जन्म सामाजिक करारातूनच झालेला आहे. बरोबर. म्हणजे अलिखित वरूनच लिखित आलेलं आहे ना. राईट. पहिले कुठे होते? आयपीसी, सीआरपीसी प्राचीन भारतात नव्हते ना. राईट. असं डिस्कशन. ते घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. जसं इथे घेतलंय नोकरीचा करार, तर यांच्यात मालक आणि नोकर, कर्मचारी यांच्यातला जो करार आहे, तो सामाजिक करारच आहे एक प्रकारे. बरोबर. कारण आता आपलं पण जे काही डिस्कशन आहे, म्हणजे जे काही आयपीसी, सीआरपीसी तयार झाले,
पहिले अलिखित नियम होते आणि त्याच्यावरूनच हे तयार झालेत ना, बरोबर. म्हणजे तुमची जी न्याय व्यवस्था आहे, हा, तो सामाजिक करार थोडी आहे सर. ते काय आहे, सामाजिक शिष्टाचार आहे, सोशल एटिकेट्स आहेत. हा, सामाजिक करार म्हणजे मिळून काहीतरी ठरवतोय आणि त्याच्यासाठी एक तर वेळ देतोय, एक तर पैसा देतोय, एक तर माझे हक्क देऊन टाकतोय काही, तो सामाजिक करार होतो. येते लक्षात? ठीक आहे. बरोबर, घेऊ शकतो सामाजिक करार, पण तो पण लिगल आहे ना सर. शस्त्र बाळगले आणि ते सापडलं सरकार कोणाला, तर मग ते तुम्हाला शिक्षा होऊ शकते ना, तो पण लिगलच आहे, राईट. तो असं डिस्कशन. ओके, कळलंय. सो हे झालं सामाजिक कराराबद्दल. मग आता सामाजिक करारानंतर मग हे दोन शब्द, रूढी आणि नियम, काय असू शकतात? काय वाटतं तुम्हाला? ऐकलेत का आपण हे शब्द? माहिती आहेत ना आपल्याला? येस ऑर नो? काय असेल अर्थ त्याचा? सामाजिक रूढी. हा. मग आता बेसिकली बघा, रूढीला शब्द काय दिलाय, तर दैनंदिन जीवनातील सवयी आणि परंपरा, ते म्हणजे रूढी होतात. रूढी चालीरीती म्हणतो ना आपण. तो चालीरीती म्हणजे काय? जे चालत आलेलं आहे त्या चालीरीती, आणि जे डेली बेसिसवर आपण करतो. येते का लक्षात? फरक समजून घ्या. कशात? तुमच्या मानकांमध्ये. मानक, मूल्य, बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन होतं कॅन्डिडेटला, की मानके, मूल्य, रूढी आणि परंपरा, ओके, यांच्यात काय फरक आहे सर? तर मानक काय? अलिखित नियम जे तुम्हाला पाळावे लागतात. येते लक्षात? मूल्य जे व्यक्ती सापेक्ष असतात, बरोबर. आणि इथे रूढी म्हणजे काय? जे दैनंदिन जीवनातील सवयी आहे, बरोबर. येते लक्षात? मग आता या दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये नियम पण येऊ शकतात. येतोय का लक्षात? म्हणजे माझी सवय काय आहे, मी रोज ए ठिकाणापासून, म्हणजे आता उदाहरण आपण घेतलं ट्रॅफिक सिग्नलचं, तर जर मी रोज ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जातोय, तर जो माझा दैनंदिन जीवनातला भाग आहे, तर मग ते कसं जायचं, तर ते मी सामाजिक काय मानक पाळत पाळत जातोय ना. येस नो? सो म्हणजे बऱ्याच वेळा कन्फ्युजन हे होतं की रूढी आणि मानके सेम आहेत, ओके, तर ते ओव्हरलॅपिंग आहेत. येते लक्षात? एकमेकांना ओव्हरलॅप होतात, पण सेम नाही, फरक आहे. मानक जेव्हा ठरतात तेव्हा ती अलिखित असतात, ती व्यक्ती सापेक्ष नसतात. हे काय आहे? हे व्यक्ती सापेक्ष आहे बऱ्याच वेळा. येते लक्षात? व्यक्ती सापेक्षता रूढींमध्ये जास्त येते. रूढी बदलतात, बरोबर, पण रूढी पाळायच्या का नाही, हे व्यक्ती सापेक्ष आहे ना. येस नो? राईट. मानक पाळायची का नाही, हे व्यक्ती सापेक्ष नाही. तू जर म्हटलं मानक पाळायची नाही, थोडासा फरक आहे. तू जर म्हटलं मला मानक पाळायची नाही, तर तुला समाज बाजूला करेल. कारण समाज काय म्हणेल, की तू गोंधळ घालते बाबा, जर तू मानक पाळत नाही तर. पण रूढी हे जास्त पर्सनलाइज होऊन जातं. जर रूढी परंपरा तू पाळल्या नाही, तर तुला लगेच काही समाज बाहेर नाही काढणार, कारण त्याच्याने समाजावर काही जास्त तोटा होणार नाही. हा फरक आहे. समजलं? रूढी परंपरा एकच शब्द वापरला जातो. हे तिथे दिलंय ना, दैनंदिन जीवनातील सवयी आणि परंपरा. रूढी परंपरा एकच शब्द होतो. प्रथा एक शब्द आहे अजून, ठीक आहे, तो पण घेता येईल. रूढी किंवा प्रथा, तो रूढी, प्रथा, परंपरा. ओके. पण बघा डेफिनेशन काय सांगते, की ज्या अनौपचारिक स्वरूपाच्या असतात, समाजाच्या दैनंदिन व्यवहारांना मार्गदर्शन करतात. म्हणून मी म्हटलं की ही डेफिनेशन वाचल्याने पालन न केल्यास कठोर शिक्षा होत नाही, पण समाजाकडून टीका होऊ शकते. येते लक्षात? पण जर मानक तुम्ही पाळले नाहीत, तर शिक्षा हो. हा फरक आहे. येते लक्षात? नाही तर मग काय आहे, की उदाहरणं बघितल्यावर की सर सेमच आहे की, हे आता अनौपचारिक नियम, मग तुम्ही म्हणले की सर हे तर मानकच झाले ना, तिकडे पण तर हेच उदाहरण घेतलं, अनौपचारिक नियम, बरोबर आहे की नाही? येस नो? असं आहे. तो रूढी, प्रथा, परंपरांमध्ये हे फरक आहे. वाटलंच तर याला तुम्ही हायलाइट करा, की कठोर शिक्षा होत नाही. तिकडे शिक्षा होऊ शकते मानक पाळले नाही तर, कारण तिथे समाज डिस्टर्ब होतोय. इथे समाज डिस्टर्ब नाही होत, बरोबर. इथे व्यक्ती सापेक्षता आहे. राईट. संस्कृतीनुसार अर्थातच बदलतील, बरोबर का?
रूढी परंपरा बदलतील ना वेगवेगळ्या संस्कृतीनुसार. सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी गरजेच्या असतात रूढी परंपरा. बरोबर. म्हणजे आता काय कुठल्या महिन्यात आपण मराठी महिन्यात श्राद्ध घालतो? हा हा, तर मग समजा ते जे काही श्राद्ध घातलं जातं म्हणजे पूर्वजांना आठवण केली जाते त्या दिवशी. आता हे परत व्यक्ती सापेक्ष आहे. ही काय आहे? ही रूढी परंपरा आहे. येते का लक्षात? श्राद्ध घालणे ही रूढी परंपरा आहे. सगळे करतीलच असं नाही. आता जे शहरात येऊन राहतात तर हे गावाकडे आपल्याला दिसतं की सगळ्याच घरात श्राद्ध घातलं जातं. पुरणपोळीचं गोडाचं जेवण असतं. बरोबर. सगळं पंचपक्वान्न बनवले जातात त्या दिवशी आणि घास घातला जातो. राईट. मग ते कावळे येतात खायला वगैरे जे काही प्रोसेस आहे ही आता गावाकडे एक दिवस असतो तिथे सगळ्यांकडे दिसतं ते आपल्याला. बरोबर. त्या महिन्यातल्या एका दिवशी. पण शहरात तर ते काही दिसत नाही. मग ती काय झाली? रूढी परंपरा झाली. मग लगेच काय मला वाईट टाकून दिलं का समाजाने की हा करत नाही बाबा श्राद्ध त्याच्या घरच्यांचं नाही. मी म्हणेल माझे घरचे करायचे का नाही ते मी ठरवेल. बरोबर. राईट. तर ती रूढी परंपरा झाली. ती मानकं नाही. समजलं का? हा फरक आहे. हा हा, सणासुदीला गोडधोड करणे. आता तेच मी काल जे उदाहरण दिलं दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला पूजा कशी करायची ते मी ठरवेल. बरोबर. मी काय नुसताच नमस्कार करेल बाकी काहीच करणार नाही. बरोबर. दुसरा एकदम सागर संगीत काय लाईट दिवे लावेल लाइटिंग लावेल भटजी बोलवेल काय मोठे 10 लोकांना बोलवेल पूजा करेल. हे आता जसं करायचं ती काय आहे ती रूढी परंपरा आहे. याच्या लक्षात मानकं नाही. कळलं. नाही पाळलं तरी नाही केली मी पूजा लक्ष्मी पूजनाला तरी मला काय कोणी वाईट टाकणार आहे का? नाही. राईट. श्वास आहे. तर ते मानकं नाही झाले ते रूढी परंपरा झाली. ठीक आहे. तर असं ते डिस्कशन आहे. नमस्कार करण्याच्या पद्धती उदाहरण तेच आहे. हस्तांदोलन नमस्कार गळा भेट या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तो आमच्याकडे हस्तांदोलन पद्धत नाहीये. आमच्याकडे गळा भेट पद्धत पण नाहीये. आमच्याकडे नमस्कार पद्धत आहे. बरोबर. राईट. असं विल्यम ग्राहम समनर यांची चर्चा आहे की सामाजिक रूढींना समाज रचनेतील एक महत्वाचा भाग मानलं यांनी आणि त्यांच्या समाजातील स्थिरतेसाठी असलेला उपयोग स्पष्ट केला. म्हणजे थोडक्यात काय की रूढी आणि परंपरा समाजात गरजेच्या आहेत. त्याच्याने समाजाला स्थिरता येते असं यांचं म्हणणं आहे समनर यांचं. ठीक आहे. काय सांगितलं यांनी पुढे? काल पण नाव वापरलं होतं यांचं. कुठे वापरलं होतं? विल्यम ग्राहम समनर. कुठली संज्ञा दिली समनर यांनी? राईट. ओके. राईट. म्हणजे मग स्वसंस्कृती केंद्र भावला जोडून असणार आहे ना हे. येस नो. येते लक्षात? हा. स्वतःच्या रूढी परंपरा ही लिंक लागली पाहिजे. येते का लक्षात? असं आहे. आणि दुर्खेम पण अर्थातच आता रूढी परंपरा काय आहे तर रूढी परंपरा टॉप डाऊन अप्रोच आहे ना. बरोबर. मग दुर्खेम येणार की हे असलं पाहिजे बाबा हे असलं म्हणजे समाज कसा एकत्र टिकून राहील ते सांगतंय. राईट. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. डन. रूढी समजल्या. आता रूढीनंतर पुढचं काय आहे? नैतिक नियम. बरोबर. मोर्स. फोकवे आणि मोर्स पॅरलल इंग्लिश शब्द पण माहिती असू द्या बरं का की आपलं मराठी मीडियम आहे म्हणून इंग्लिश माहितीच नसलं पाहिजे असं काही नाही. जर आयोगाला सुचलं नाही तर ते फोकवे असं फोकवे वापरतील. बरोबर. आयोग आपले डेंजर आहेत ना माहिती आहे आपल्याला. राईट. तसं दिल्यावर काय समजेल मग आपल्याला की अरे याला रूढी परंपरा म्हणायचं होतं यांना. सिलेबस मध्ये मिस्टेक आहेत तर. राईट. सिलेबस देताना तुम्हाला शब्द देताना येते लक्षात. तो असं आता होतं आता बऱ्याच वेळा पुढे जसं जसे रेफरन्सेस येईल तसे सांगेन मी तुम्हाला मिस्टेक काय काय सिलेबस मध्ये. ठीक आहे. सो नैतिक नियम काय असतील नैतिक नियम? परत आता सर मानक आणि नैतिक नियम काय फरक आहे? तर समाजाच्या नैतिकतेसाठी महत्वाचे नियम. समाजाची नैतिकता काय मग ते पण तर मानकच झाले परत. ते पण समाजाच्या नैतिकतेसाठी महत्वाचे आहेत. मग फरक काय आहे? मग फरक वाचा आणि तुम्ही सांगा काही कळतोय का फरक? त्या 2 ओळी वाचा. हम्म? हा? भावनात्मक म्हणजे कसं भावनात्मक? हा. सी काय आहे? हे आहे तुमचे मानके. ओके. या मानकांमध्ये
इथे आहे तुमची एवढी नैतिक नियम मोर्स, आणि इथे आहे तुमचं काय, रूढी परंपरा. येते लक्षात? समजलं का? नाही समजलं? नैतिक नियम, रूढी ते झालं. रूढी हे काय आहे? हे पूर्ण ऐच्छिक आहे. बरोबर आहे का रे? क्लिअर? हे काय आहे? हे अलिखित आहे. असं म्हणा तुम्ही की हे अलिखित जेव्हा लिखित होऊन जाईल तेव्हा हे इथे येतात. कारण जे लिखित असतात ते नैतिक असतीलच ना. लिखित अनैतिक असू शकतात का? कधीच नसणार ना. बरोबर का? लिखित कधीही अनैतिक होऊ शकत नाही. म्हणजे मग नैतिक नियम, आणि जर लिखित आहे तर ते मोडल्यावर शिक्षा होणार तुम्हाला. मग नैतिक नियम असे आहेत की जे मोडल्यावर तुम्हाला शिक्षा होणार. एक प्रकारे नैतिक म्हणजे चांगलं, पण कंपल्सरी शब्द नाही वापरायचा आपण, कारण ते लिखित नाहीये. येते लक्षात? म्हणून नैतिक म्हणजे योग्य, सुयोग्य म्हणा, बांधीलपेक्षा सुयोग्य म्हणा. समजतंय का? येसो नो? थोडा थोडा फरक आहे. म्हणून तर ओव्हरलॅपिंग होतं ना बऱ्याच वेळा. म्हणून हे चित्र असंच काढलंय की ओव्हरलॅपिंग आहे. ठीक आहे. जे लिखित मानक आहे ते नैतिक नियमांमध्ये जातील, की ज्यांना तोडल्यामुळे, जे म्हणून इथे दिलेलं आहे की समाजातील नैतिकतेशी संबंधित असलेले जे कठोर स्वरूपाचे असतात, की ज्यांचं उल्लंघन केलं तर कायदेशीर किंवा सामाजिक दंड भोगावा लागेल तुम्हाला. येते लक्षात? म्हणजे मग काय काय असेल? उदाहरण सांगा मग आता. म्हणजे हे तुम्ही काय चोरी केली, हत्या केली, ओके, काही व्यभिचार केला, ठीक आहे, याच्यातून सगळ्यातून शिक्षा होणार तुम्हाला. म्हणजे ते नैतिकतेला घेऊन नाहीये ना. आणि जी काही कायदे प्रणाली तयार झाली आहे आपली, ती सगळी नैतिकच आहे ना. येस नो? म्हणजे मग तेच डिस्कशन आहे. समजलं? पण हा पण भाग असू शकतो. म्हणून मी चित्र असं पूर्ण ओव्हरलॅपिंग नाही काढलंय, की असं काहीतरी नियम सांगता येतील का तुम्हाला की जे नैतिक आहे पण ते मानकांमध्ये नाहीये, कारण ते लिखित नाहीये. नैतिक आहेत पण ते मानकांमध्ये नाहीये, कारण ते लिखित नाहीये. बर, ते मला सांग. आता ओके, तुम्ही उदाहरण सांगा एक ते तिघांमध्ये कुठे टाकायचं ते सांगू. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे हे येईल मानकांमध्ये मान्य. बरोबर. पण ते मानक आता तिघ आपल्याला माहिती असताना मग ते मानक जास्त आहे का रूढी जास्त आहे? म्हणजे ते इथे येईल. बरोबर. पण आता जर आपल्याला रूढी हा शब्द माहिती आहे तर मग त्याला आपण रूढी परंपरा चालीरीती म्हणू. आमच्या मानक नाही म्हणायचं आता. ठीक आहे, पुढे जातोय ना आपण आता. सुरुवातीला त्याला आपण मानक म्हटलं पहिल्या लेक्चरला, ते चालून जाईल कारण आपल्याला फक्तच मानक माहिती होतं. पण आता आपल्याला तिघ माहिती आहे. मग आता त्याला रूढी चालीरीती परंपरा म्हणायचं, की आमच्या समाजात अशी परंपरा आहे असं म्हणतो ना. मग आमच्या समाजात अशी मानक आहेत असं म्हणतो का? नाही. बोलीभाषेत परंपरा म्हणतो ना आम्ही, की थोऱ्या मोठ्यांचा आदर करणे ही आमची परंपरा आहे. येसो नो? याचं काय उदाहरण? तुम्ही सांगा एक एक, तुम्हाला जे आठवतंय ते. मग आपण ते तिघ याच्यात बसवू. कुठे बसवायचं? ट्रॅफिक. अबे ट्रॅफिक सिग्नल तर तो येईल पण तो लिखित होऊन गेला ना. ती मानक जास्त झाली ना. ते इथे येईल, ते तर झालं. फक्त इथलं विचारतोय मी, हे इथे काय येईल? हा हा, ते तिथे जे दिलेले आहेत तेच झालं ना, इथे ते दिलेले. ठीक आहे. बरोबर. खरे बोलणे चालू शकतं, हे नैतिक नियम आहे. स्वच्छता ठेवणे, बरोबर. स्वच्छता ठेवणे आमची परंपरा नाही, पण तो नैतिक नियम झाला. बरोबर. बरोबर, घेऊ शकतो. स्त्रियांचा आदर चालू शकतं. बरोबर. असे उदाहरणाने समजून घ्या, मला ते म्हणायचंय. नाही, धूम्रपान न करणे तर ते याच्यात येईल. तिथे लिहिलेलं असतं ना, शिक्षा होईल ना तुम्हाला जर धूम्रपान केलं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तर.
होऊ शकतो. शुभेच्छा देणे आणि शुभेच्छेच्या स्वरूप म्हणजे शुभेच्छा ही भेटवस्तूच्या स्वरूपात शुभेच्छा देणे ही तुमची काय झाली, रूढी परंपरा झाली. ओके, पण ती भेटवस्तू जर हुंड्याच्या रूपात रूपांतरित होत असेल तर मग ती इथे येईल मानकांमध्ये लिखित. चालेल, ते इथे पण येईल कारण धर्मांमध्ये तर सगळ्याच धर्मांमध्ये लिहिलेलं आहे ना. सगळ्या धर्मांची परंपरा सांगते की एकमेकांचा आदर करा. जेवण वाया न घालवणं. ठीक आहे. काय अलिखित? मी काय सांगितलं, जेव्हा आपण फक्तच मानकं बघितली तेव्हा ती अलिखित आणि लिखित दोघी स्वरूपातली बघितली, बरोबर. पण आता इथे जेव्हा जातोय आपण, जेव्हा हे तिघ शब्द बघतोय तेव्हा मानकं ही लिखित कडे जास्त जातात. इथे लक्षात, अलिखित मग ही नैतिक नियमांकडे जातात. असं आहे डिस्कशन. पण तुम्हाला जर शिक्षा होत असेल, तुम्ही लिखित अलिखित वर जाऊ नका, माझं हे म्हणणं आहे. कारण आज एक मी नैतिक नियम सांगितला तो अलिखित आहे, बरोबर. म्हणजे आता उदाहरण याने काय सांगितलं की जेवण वाया घालवू नये, ते उदाहरण घेऊ. समजा आता याने सांगितलं सत्यजितने की जेवण वाया घालवू नये, पूर्ण ताटात जेवढं वाढलेलं आहे तेवढं खायचं. आज मी त्याला नैतिक नियम म्हटला कारण तो अलिखित आहे. पण जर तुम्ही अशा संस्थांमध्ये गेले, एनडीए माहितीये तुम्हाला, बरोबर. आता एनडीएत तुम्ही गेले तिथे उष्ट ठेवणं म्हणजे मग शिक्षा आहे. मग तिथे मग चल 10 राऊंड मारून. आता तो त्या संस्थेचा नियम आहे. मग तो काय झाला, मग तो लिखित नियम झाला ना. सो त्याच्यामुळे लिखित अलिखित वर जाऊ नका. सगळे मानक आणि नैतिक नियम हे लिखित पण असू शकतात, अलिखित पण असू शकतात. कारण ते समाज सापेक्ष आहे. आज अलिखित आहे, उद्या लिखित होऊन जाऊ शकतो. म्हणून लिखित अलिखित असं वर्गीकरण करायचं नाही. कारण मग तुमचं कन्फ्युजन ते पण होईल मग परत की सर, जर नैतिक नियम तुम्ही म्हणतात अलिखित आहे तर मग शिक्षा कशाची मिळते, असंही होईल ना मग. म्हणून लिखित आणि अलिखित असं वर्गीकरण नका करू. येते लक्षात? समजलं? वर्गीकरण करताना लिखित वर्गीकरण कशाचं करू शकतो, मानकांचं करू शकतो. हा जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे याला तुम्ही म्हणा की हे कंपल्सरी लिखित आहे. ओव्हरलॅपिंग आहे ना, कारण तो नसू शकतात. हे तर खरे बोलणं, हे मानक कुठे आहे, राईट. खरं बोलणं तर सगळ्या समाजातलं आहे ना, येसोन असं. तो हे समजलं, राईट. ओके, तो तिघ शब्द क्लिअर असले पाहिजे. डन. आपल्याला चर्चा फार नैतिक नियम आणि रूढींची नाहीये, कारण जसं आता आपण केलं की हे जर ओव्हरलॅपिंग डिस्कशन आहे तर बरेचसे समाजशास्त्रज्ञ असं म्हणतात की कशाला मग कन्फ्युजन करतात ना, काहीतरी एकच वापरा, बरोबर. मग मानक म्हणा सगळ्यांना तुम्ही. म्हणून पुढे जेव्हा जेव्हा याचं डिस्कशन येईल तेव्हा बऱ्याच वेळा तुम्हाला असं बघायला मिळेल की एकच शब्द चालतोय पुढे, तो म्हणजे मानक. म्हणजे एमिल डर्कheim पासून सगळे लोक म्हणतात की मानकच शब्द ठेवा, बाकी कन्फ्युजन करू नका. कारण तुम्ही जितकं कन्फ्युजन केलं, म्हणजे हे कन्फ्युजन का होत आहे, कारण तुम्ही त्या समाजाच्या तितक्या डिटेलमध्ये जातायत म्हणून कन्फ्युजन होत आहे. ते एवढं डिटेल जायची गरज नाही आपल्याला, राईट. असं पण कळलं काही? येस नो? तिघ शब्द क्लिअर आहे. हा. उदाहरणं तर दिलेलेच आहेत मी तुम्हाला. तर बऱ्याच वेळा मानक तुम्ही हे खरं बोल, नैतिक नियम खरं बोलणं ही एक गोष्ट सांगितली ती बरोबर, पण निगेटिव्ह पण आहेत ना बऱ्याच गोष्टी. त्याला टॅबू म्हणतो आपण, येस नो? ज्या निषिद्ध बाबी असतात. म्हणजे निषिद्ध बाबी कोणत्या, तर नरभक्षण करणे. हा कुठे आहे का नियम आपल्याकडे लिखित की नरभक्षण केलं तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा होईल? नाही. मग ते काय झालं, तो नैतिक नियम झाला, बरोबर की नाही, राईट. अनैतिक लैंगिक संबंध ठेवणे, धर्माचा अपमान करणे, काय नैतिक नियम झाले, बरोबर आहे का? असं डिस्कशन आहे. समाजात निषिद्ध गोष्टी पण घेऊ शकतो आपण याच्यात नैतिक नियमांमध्ये. आणि मग जर समाजाची चर्चा आहे तर मग अर्थातच एमिल डुर्कheim येणार आणि मॅक्स वेबर येणार, बरोबर का. मॅक्स वेबर काय अन्वयार्थवादी, कारण मूल्यांचं डिस्कशन पण आहे ना, तथ्य आणि मूल्य दोघं डिस्कशन आहे, म्हणून मॅक्स वेबर डिस्कस करतोय, राईट. तो अन्वयार्थवादी. आणि डर्कheim तर माहिती आहे आपल्याला, समजलंय. तो सामाजिक करारांमध्ये काय येणार, तर सामाजिक करारात ह्या दोघं तिघ गोष्टी येतात.
मानकं पण येतात, मूल्य पण येतात, रूढी परंपरा पण येतात. कारण सगळं मान्य करतो ना आपण. येस नो? सामाजिक करार या तिघ गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. हे समजलं पाहिजे. बरोबर? क्लिअर आहे? त्याच्यानंतर मग सामाजिक करार झाला. मग आता याच्यात आता हे दोन छोटे शब्द आहेत, त्याचे काही फार जास्त जायची गरज नाही. ते म्हणजे काय? कोएलिशन फॉर्मेशन. हाच आहे ना पुढचा शब्द? हा, वरती राहिले ना, मी तेच म्हटलं अचानक कोएलिशन प्रोसेस कसं आलंय. प्रोसेस राहिले ना. हा, राईट. असोसिएटिव्ह प्रोसेस. असोसिएटिव्ह प्रोसेस काय असेल? संघटनात्मक दोन प्रक्रिया आहेत इथे, असोसिएटिव्ह आणि डिसअसोसिएटिव्ह. संघटनात्मक आणि विघटनात्मक किंवा विच्छेदनात्मक प्रक्रिया आहेत समाजातल्या. प्रक्रिया म्हणजे काय? कोणत्या प्रक्रिया किंवा कशाशी निगडीत असू शकतात? समाज चालवण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या प्रक्रिया बेसिकली. येते लक्षात? समाज तुमचा चालत राहायला पाहिजे याच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या प्रक्रिया म्हणजे असोसिएटिव्ह प्रोसेस. बरोबर? मग तेच दिलेलं आहे इथे. काय? समाजात व्यक्ती किंवा गटांमध्ये संबंध निर्माण होण्यासाठी आणि समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी मदत करणाऱ्या प्रक्रिया म्हणजे काय? समाज चालवण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या प्रक्रिया म्हणजे असोसिएटिव्ह प्रोसेस. तर त्या 5 महत्वाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या प्रक्रिया आहेत? एक संलग्नता. ओके, संलग्नता म्हणजे काय? अफिलिएशन. अटेन्शन नाही रे, अफिलिएशन. अफिलिएशन म्हणजे लाईक माइंडेड लोक एकत्र येणे. हा, अटॅचमेंट. अच्छा अच्छा, मला अटेन्शन आवाज येतो, कळत. हो, अटॅचमेंट घेऊ शकतो आपण, की जे स्वारस्य, समान उद्दिष्ट, समान ओळख असे एकमेकांशी जोडले जातात लोक. बरोबर? तर मग असोसिएटिव्ह प्रोसेस, समाजात ऐक्य निर्माण होतं आणि समाज पुढे चालतो. सी, ऐक्य टिकवणे म्हणजे तिथे वाटलंच लिहा की समाज चालवणे म्हणजे समाज पुढे चालत राहणे हे गरजेचं आहे. ठीक आहे? नुसतंच ऐक्य का बरं टिकवायचंय तुम्हाला? समाज चालू ठेवायचा आहे ना पुढे, म्हणून ऐक्य टिकवायचंय तुम्हाला. लिहत राहा सर तिथे त्याच्यात. ठीक आहे? मग आता संलग्नता, मी एखाद्या गटाशी संलग्न का बरं होईल? माझं उद्दिष्ट काही समान असेल, माझे इंटरेस्ट मॅच होत असतील, आपण सगळे का बरं भेटलो? सोशोलॉजी हे उद्दिष्ट आहे आपलं. बरोबर ना? राईट? असं डिस्कशन. म्हणून मग तेच आहे की छायाचित्रण क्लब, धार्मिक संस्था, वैद्यकीय संघटना एकत्र येतात. तो असोसिएटिव्ह मध्ये संलग्नता ही एक महत्वाची प्रक्रिया. दुसरी, सामाजिक देवाणघेवाण. मग हा पुढचा टप्पा. ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत ना, म्हणजे आपण संलग्न झालो, मग नंतर आपण काहीतरी देवाणघेवाण करू. येस नो? बरोबर? विचारांची देवाणघेवाण असेल, आर्थिक देवाणघेवाण असेल, सामाजिक देवाणघेवाण असेल, काहीतरी देवाणघेवाण करू ना आपण परस्परांशी. राईट? सो ती देवाणघेवाण, तर परस्परांच्या लाभाच्या आधारे लोक संबंध प्रस्थापित करतात, म्हणजे आपण काहीतरी देवाणघेवाण करतोय परस्परांशी. ते झालं. त्याच्यानंतर मग जर देवाणघेवाण झाली, मग त्यानुसार काय तयार होतंय? एक समाजाचं जाळं तयार होतंय तुमचं. बरोबर? ही तिसरी प्रक्रिया समाजाचं जाळं तयार होण्याची. समाजाचं जाळं तयार झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार? मग गट तयार होणार तुमचा. येस नो? बरोबर? राईट? म्हणजे पहिले काय झालं? पहिले आपण एक इंटरेस्ट होता म्हणून एकत्र आलो, सोशोलॉजी. बरोबर? मग नंतर आपण काहीतरी देवाणघेवाण केली. मग देवाणघेवाण केल्यावर तुम्हाला वाटलं की वा छान डिस्कशन होतंय, त्याच्यातून फायदा होतोय एकमेकांना. मग आपण ग्रुप तयार केला. येते का लक्षात? मग ते आहे गठबंधन, कोएलिशन फॉर्मेशन. येस नो? सरकार पण तसेच स्थापन होतात ना, गठबंधनवाली सरकार. राईट? ते कोएलिशन, मग राजकीय पक्ष म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मग पुढची प्रक्रिया, तो गट काय होतोय? एकजूट होतोय, म्हणजे गटातील सदस्य ऐक्य, विश्वास आणि समर्पणाची भावना निर्माण होते एकमेकांमध्ये, गटातल्या सदस्यांमध्ये. हे राजकीय गटांना लागू होत नाही, पण तरी ठीक आहे. बरोबर? येस नो? तर ह्या 5 प्रक्रिया म्हणजे काय झालं? या एकत्र आणण्याच्या प्रक्रिया, ऐक्य निर्माण करण्याच्या प्रक्रिया समाजातल्या, म्हणून असोसिएटिव्ह प्रोसेस. आणि याच्या विरुद्ध विघटनात्मक किंवा विच्छेदनात्मक काय? डिसअसोसिएटिव्ह. विरुद्ध म्हणजे काय असेल? दोन प्रक्रिया याच्यात. काय? की समाजापासून तुटल्याची भावना निर्माण होते, सोशल एलिनेशन.
बरोबर. व्यक्तीला समाजात एकटे पडल्याची किंवा तुटल्याची भावना निर्माण होते. मग आपण तिथे पुढे जाऊ, आपलंच उदाहरण घेऊ. हे जमले सगळे, बरोबर, एकत्र झालो, म्हणजे या 5व्या टप्प्यापर्यंत आलो आपण, एकजूट गट तयार केला. मग आता एकजूट गट वर्षभर राहिलो, मग आता परीक्षा आली, मग परीक्षेत अर्धे फेल झाले, मग काय झाले ते तुटले. बरोबर. मग तिथून डिसअसोसिएटिव्ह प्रोसेस सुरू झाली. येस नो, राईट. मग ते समाजापासून तुटल्याची भावना निर्माण झाली, एलिएनेशन. ठीक आहे. तर हे सोशल एलिएनेशन आपल्याला पुढे पण डिस्कस करायचंय. ही संकल्पना दिलेली आहे कार्ल मार्क्सने. बरोबर. त्याला आता एलिएनेशनला अलगता, तुटलेपणा असे हे मराठीतले शब्द आहेत. आपल्या विलगता पण मराठीतला शब्द आहे, सिलेबसचा शब्द आहे परात्मता, एलिएनेशन म्हणजे. ठीक आहे. आहे का सिलेबस मध्ये? आणली नाही ना सिलेबस कॉपी? आणली आहे. हा. युनिट नंबर 4, थिंकर नंबर 1, कार्ल मार्क्स. आहे का शब्द? हा परात्मता शब्द आहे ना? हा. तो बघायचा आहे मग आपल्याला. मग कार्ल मार्क्सने काय सांगितलं त्याच्यात थोडक्यात आता इथे सांगतो. हेच सांगितलं की बाबा समाजात जे काही कामगार वर्ग आहे त्याच्यानुसार समाजाचे दोन गट पडलेले आहेत. बरोबर. एक आहेरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग. म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे तो आहेरे वर्ग, ज्याच्याकडे काहीच नाही तो नाहिरे वर्ग. आणि मग तो नाहिरे वर्ग म्हणजे मेनली कामगार. मग ते कामगार काय होत आहेत की ते त्यांच्यात परात्मता येते. बरोबर. सोशल एलिएनेशन होत आहे त्यांचं. मग ती प्रक्रिया त्याने पूर्ण एक्सप्लेन केली आहे. मग त्याच्यात त्याने तो एलिएनेशनचा किंवा परात्मतेचा सिद्धांत मांडलेला आहे की 4 गोष्टींमुळे परात्मता होत असते, 4 प्रक्रियेमधून परात्मता होत असते. की आता व्यक्ती, समजा तो कामगार जी वस्तू बनवतोय कारखान्यात, समजा पेन पेन बनवण्याचा कारखाना आहे, तिथे तो एखादा कामगार काम करतोय. तर तो जो काम करतोय पूर्वी जे कोण होते, कुटीर उद्योगवाले होते, लघु उद्योगवाले होते, तर तो जी वस्तू बनवतोय ती वस्तू कशी बनते, काय बनते याच्यावर त्याचं नियंत्रण होतं. बरोबर. कारण तो गावाखेड्यात राहून ती वस्तू बनवत होता, हाताने बनवत होता, हस्तकला हाताने बनवत होता. त्याच्यामुळे ती वस्तू फायनल प्रोडक्ट काय त्याच्यावर त्याचं नियंत्रण होतं. मशीन आल्या तुमच्या भांडवलशाही आल्यानंतर, बरोबर. मशीन आल्या म्हणजे हा पेन आता मशीन मधून बनायला लागला. मग जर मशीन मधून बनायला लागला तर त्याला कामगाराचं काम काय आहे? फक्त मशीनचं बटन दाबणे आणि मशीन चालतंय का ते बघणे. येस नो, राईट. म्हणजे मग जे अंतिम उत्पादन आहे त्याच्यापासून तो काय झाला? विलग झाला. मग अंतिम उत्पादनावर त्याचं नियंत्रणच नाही राहिलं कामगाराचं, आणि त्याच्यामुळे तो काय विलगता निर्माण झाली त्याच्या. बरोबर. अटॅचमेंट कमी झाली ना अंतिम उत्पादनापासून, कारण मशीन आलं ना मध्ये. येते का डिस्कशन? समजतंय, राईट. तर ही परात्मता. मग तो उत्पादनापासून परात्मता मिळवली त्याने कामगाराने. दुसरं कशापासून? उत्पादन प्रक्रियेपासून सुद्धा परात्मता मिळवली, कारण उत्पादन प्रक्रिया पण मशीन करायला लागलं सगळं, त्याच्यात पण त्याची इन्व्हॉल्वमेंट नाही, राईट. त्याच्यापासून पण तो परात्मता झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या त्याचे कामगार मित्रमैत्रिणी जे होते त्यांच्यापासून पण तो लांब गेला, राईट. आणि शेवटचा मग या तिघांपासून लांब गेल्यावर उरलं काय त्याच्या आयुष्यात? तर मग त्याच्यामुळे स्वतःपासून पण तो विलग होत गेला, फ्रॉम द सेल्फ. असे 4 टप्पे सांगतो कार्ल मार्क्स परात्मतेत. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला तो सिद्धांतच सांगून दिला मी परात्मतेचा. ते तिथे बघू कार्ल मार्क्सच्या वेळेस. आले लक्षात? ओके. तो समाजापासून विलग होणे, मग ती डिसअसोसिएटिव्ह प्रोसेसच आहे ना. कार्ल मार्क्सने हा शब्द नाही वापरलाय, डिसअसोसिएटिव्ह प्रोसेस. कार्ल मार्क्सने हा शब्द वापरला. ठीक आहे. एलिनेशन. तो तिकडे बघू आपण. तो मग समाजापासून तुटल्याची भावना निर्माण होते. कशामुळे होते? काय कारण असतील आपल्या समाजात? जातीपाती, बरोबर. स्थलांतर हे पण होऊ शकतं ना कारण. बरोबर का? म्हणजे आपण म्हणतो ना गाव तुटलं यार, बरोबर का? 15 वर्ष होऊन गेले गावाला गेलोच नाहीये गावाकडे, मग गाव तुटून गेलं माझं. स्थलांतर. स्थलांतरामुळे सुद्धा तुटल्याची भावना निर्माण होईल तुमच्यात. आणि मग शेवटी दुसरा प्रकार काय डिसअसोसिएट? एकतर तुम्ही स्वतःहून तुटाल किंवा तुम्हाला तुमचा समाज तोडेल. बरोबर का? मग तो समाज तोडेल म्हणजे काय झालं ते? बहिष्कार. बरोबर. सोशल एक्सक्लुजन. आहे का मग हा शब्द परत युनिट 5 पेपर 1 टॉपिक ए. एक्सक्लुजन. वर्जितता बघा, वर्जितता असेल तिथे, आहे ना. हा, एक्सक्लुजनला त्यांनी शब्द वापरलाय. आता हा इथे शब्द दिलाय बहिष्कार, पण सिलेबस मध्ये शब्द आहे एक काय? वर्जितता. ओके, राईट. तो वर्जित
होणे, समाजापासून वर्जित होणे म्हणजे काय, मुख्य प्रवाहातून बाहेर टाकलं जातं. वर्जितता म्हणजे आजच्या काळात ते जुनं झालं की हा शूद्र आहे तर याला बाहेर ठेवा, ते नाही आजचं डिस्कशन. आजच्या काळाचं डिस्कशन वर्जितता म्हणजे काय असेल, गरीब श्रीमंत ही वर्जितताच आहे ना, राईट. म्हणजे इतकं असं अगदी खायला नाहीये 2 वेळचा असं गरीब नाही, असं कोणी राहिले का आज गरीब, नाहीच आहे, बरोबर. खायला सगळ्यांना आहे, कारण काय, कारण काय, सरकारी योजना आहे, बरोबर. पुढे शिकायचंय आपल्याला, पुढे कुठे पेपर लगेच इतका घडी करू नका ठेवून देऊ सर, बघत राहा सिलेबस, ठीक आहे. तो पेपर 2 सेक्शन सी युनिट नंबर 5, ठीक आहे. बघा काय सिलेबस ठेवावाच लागेल, नाही रे. पेपर 2 सेक्शन सी युनिट नंबर 5 लोकसंख्या, लोकसंख्येत थोडी टॉपिक येतो. अरे सेक्शन सी युनिट 5 म्हणतोय, बरोबर. आधुनिक चळवळीतील सामाजिक चळवळ, बरोबर. त्याच्यातली जी 3 नंबर आहे, काय 3 नंबर, मागासवर्गीयांची चळवळ, बरोबर. पाठ आहे ना सिलेबस तुमचा, हा पाठ करा मग. तो त्याच्यातली जी मागासवर्गीयांची चळवळ आहे, तर त्या मागासवर्गीयांच्या चळवळीमध्ये हे डिस्कशन करतो आपण, काय, कशाचं, याचं बहिष्काराचं. म्हणजे बघा, पेपर 1 युनिट 5 वंचितता, आणि त्याला कनेक्ट करतो इतक्या लांब, कळलं का. पेपर 2 युनिट सेक्शन सी युनिट नंबर 5 तिकडे कनेक्ट करतो, कारण चळवळ का बरं होईल, आम्हाला तुम्ही बहिष्कृत केलेला आहे म्हणून चळवळ करू ना आम्ही, येस नो. समाजापासून आम्हाला तुम्ही बाजूला ठेवलंय म्हणून आम्ही बहिष्कृत करू. मग चळवळींचं मुख्य कारण म्हणजे हे सोशल एक्सक्लुजन, बरोबर का. सामाजिक बहिष्कृतता, सामाजिक वर्जितता हे एक मुख्य कारण आहे मागासवर्गीयांच्या चळवळींचं. इथे लक्षात, तिथे ते डिस्कशन करायचंय की चळवळींचं स्वरूप कसं बदललं. मग मग पूर्वी चळवळींचं स्वरूप काय होतं, 1947 पर्यंत आम्ही काय का बरं चळवळ करत होतो, मागासवर्गीय जे आहेत ते का बरं चळवळ करत होतो, कारण आम्हाला वाटत होतं की आम्ही आमच्या समाजात खालच्या याच्यात आहोत आणि त्याच्यामुळे आमच्यावर बहिष्कार टाकला जातोय, तर आम्हाला आमचे हक्क मिळायला पाहिजे. आमच्यावर बहिष्कार टाकू नका, आम्हाला समाजातल्या मूळ याच्यात घ्या, मूळ प्रवाहात घ्या, बहिष्कृत करू नका, याच्यासाठी आम्ही चळवळ करत होतो आणि हक्क मागत होतो, बरोबर. चौदार तळ्याचा सत्याग्रह का झाला, का झाला, पाणी प्यायचं, बरोबर. पाणी प्यायचा हक्क म्हणजे काय, समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ द्या, बहिष्कार करू नका, बरोबर का, येस नो. पण हीच मागासवर्गीयांची चळवळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचं स्वरूप बदललेलं दिसतं आपल्याला. हे मागासवर्गीय लोक आता, म्हणजे भारताची चर्चा आहे, मागासवर्गीय लोक आता आम्हाला तुम्ही बहिष्कृत करतायत म्हणून आम्हाला हक्क द्या असं मागणं त्यांनी बंद केलं. त्यांनी काय केलं आता, त्यांनी केलं की आम्हाला उलट आम्ही बहिष्कृत आहोत हे आम्हाला मान्य आहे, आता आम्हाला आरक्षण द्या. कळलं का, तो ही शिफ्ट कळली पाहिजे आपल्याला, समजतंय का. तो मागासवर्गीय चळवळ्यांमध्ये ही शिफ्ट आहे आपली, ही समाजशास्त्रज्ञच शिकतो आणि समाजशास्त्रज्ञच सांगू शकतो. आणि हे लिहावं लागेल पेपरमध्ये. नीरा चंडोक यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं थेसिस आपल्याला लिहायचंय तिथे. त्यांनी हे सांगितलंय आपल्याला की बाबा मागासवर्गीयांमध्ये असं अशी शिफ्ट दिसते मागासवर्गीय चळवळींमध्ये, भारताचा अभ्यास केला तर भारतीय इतिहासाचा मागासवर्गीय चळवळीचा, म्हणून तुम्हाला दिसतंय का. मग बाबासाहेबांनी पण चौदार तळ्याचा सत्याग्रह केलं, पण शेवटी जे झालं, बाबासाहेब कुठे आले, आरक्षणावर आले ना. त्यांच्या मतांमध्ये पण शिफ्ट आहे ना. मग ही शिफ्ट तुम्ही ओळखली का नाही, ही लिहावी लागेल उत्तरांमध्ये, तेव्हा मार्क्स मिळतात, कळलं का. राईट, असं नुसतं इव्हेंट लिहून नाही चालत की 14 तळ्याचा सत्याग्रह झाला आणि मग संविधान समितीचे अध्यक्ष होते, ड्राफ्टिंग कमिटीचे, आणि मग त्यांनी काय यांच्यासाठी आरक्षण मागितलं. हे सगळ्यांना माहितीये, हे तुम्ही काय वेगळं सांगताय त्या चेक करणाऱ्याला. तुम्ही हा पर्स्पेक्टिव्ह सांगावा लागेल तुम्हाला की कसं बदललेलं आहे. पहिले आम्हाला आमच्या याच्यावर प्रॉब्लेम होता, आता आम्ही ते मान्य करतोय आणि आम्ही आरक्षण मागतोय, ठीक आहे. काय स्लोगन होतं मला ते आपण तेव्हा बघू डिस्कशन करताना, मला आता ते आठवत नाहीये. नीरा चंडोक यांनीच लिहिलेलं आहे की त्या काळात तसे स्लोगन वापरले जायचे जेव्हा बीएसपी ची स्थापना झाली होती. महाराष्ट्राचं डिस्कशन नाहीये, बहुजन समाज पक्ष पहिला पक्ष आहे ना, की जो मागासवर्गीयांच्या याच्यावर स्थापन झाला, राईट, भारतात जाती व्यवस्थेवर, है ना.
हा हा काशीराम बरोबर. तर त्यांनी ते काय स्लोगन होतं त्यांचं की लेके रहेंगे पीएम से लेकर सीएम तक और एसपी से लेकर डीएम तक. म्हणजे राजकीय पण आरक्षण पाहिजे आणि प्रशासकीय पण आरक्षण पाहिजे, असं त्यांची एक स्लोगन होतं. ठीक आहे, ते शिकू सगळं आपण. ते नीरा चंडोक यांनी पुस्तकात लिहिलंय त्यांच्या, तेच आपल्याला डिस्कशन करायचंय. ते त्या चळवळींमध्ये डिस्कशन करू आपण. ठीक आहे, समजलं? ओके, तो एक्सक्लुजन वरून तिकडे गेलो आपण. ठीक आहे, राईट. पण हे रेफरन्सेस लिहावे लागतात आपल्याला, हे सांगितलं मी तुम्हाला. तो कळलं. मग आपण विच्छेदनात्मक प्रक्रिया लिहितोय, समाजापासून तुटल्याची भावना आणि नंतर सामाजिक बहिष्कार करणे. झालं विच्छेदन. येसो नो? क्लिअर? सो हे आहे तुमचं विच्छेदनाचं. मग नंतर दुसरं असोसिएटिव्ह आणि डिसअसोसिएटिव्ह झाल्या प्रक्रिया. पुढचा शब्द सामाजिक जबाबदारी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर माहिती आहे ना, तर त्याच्या म्हणजे शब्दातच अर्थ आहे त्याचा. काय अर्थ आहे? हा, मग आता बरं, सामाजिक जबाबदारी म्हणजे फक्त व्यक्तीची जबाबदारी आहे का? समाजाची जबाबदारी. ठीक आहे, वैयक्तिक जबाबदारी नाही, सामाजिक जबाबदारी. तो व्यक्ती, संस्था, उद्योग, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी घेतलेली जबाबदारी. हा, एक्झॅक्टली. एसडीजी जे आहेत तुमचे, ती सामाजिक जबाबदारी आहे. बरोबर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाची उद्दिष्ट, ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं काय? अरे क्या हुआ इसको? सीएसआर शब्द ऐकलाय आपण, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ऐकलाय का शब्द सीएसआर? काय असेल ते? ते पण एक प्रकारची सामाजिक जबाबदारीच आहे ना. ऐकलाय का शब्द सीएसआर? कॉर्पोरेट सोशल. ओके, काय असतं सीएसआर? ज्यांनी ऐकलंय त्यांनी सांगा. बरोबर. तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर जर 10 कोटीपेक्षा जास्त असेल तर टोटल प्रॉफिटच्या 2% बाजूला ठेवावं लागतं तुम्हाला पैसे. प्रॉफिटच्या 2%. हे कोण सांगतं? कंपनीज ऍक्ट 1956 नुसार. ठीक आहे, तो ही लीगल प्रोव्हिजन आहे की ज्याच्यात तुम्हाला तुमच्या कंपनीचा प्रॉफिटचा 2% हिस्सा बाजूला ठेवावा लागेल आणि तो समाजाच्या भल्यासाठी वापरावा लागेल. मग त्या 2%तून तुम्ही शाळा बांधा. ठीक आहे, त्याच्यातून तुम्ही पिण्याच्या पाण्याची सोय करा एखाद्या गावात. ठीक आहे, काय स्वच्छतागृह बांधून द्या. ठीक आहे, जे काय असेल ते, लसीकरण करा, आरोग्याच्या सोयी पुरवा, जे काय असेल ते, झाडं लावा. ठीक आहे, काही असेल ते. सीएसआर फंडिंग म्हणतो आपण त्याला. मोठ्या मोठ्या कंपन्या सगळ्या करतात, तुम्ही ऐकलं असेल ना. इन्फोसिसने हे केलं, या कंपनीने ते केलं, टाटांनी ते केलं. बरोबर. हम्म. कुठल्या बाबतीत, कुठल्या बाबतीत? हम्म. हा 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 हा. कसं आहे सर, जर तसं करायचं असेल, म्हणजे डिस्कशन असं आहे की जर समजा तुम्हाला एखादा, आता तुम्ही जो सेक्टर सांगितलं त्याच्याबद्दल बोलू, पायाभूत सुविधा सांगितलं तुम्ही. ठीक आहे, समजा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मी घेतलं, तर आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये, पायाभूत सुविधांमध्ये असं डिस्कशन आहे की मग तिथे जर तुम्हाला सरकारकडे, आता सरकारची भूमिका काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आता इकॉनॉमी मध्ये जाऊ आपण थोडं, बरं का. पण ठीक आहे, आता विचारलंय तर हरकत नाही, करूया डिस्कशन. 1947 पासून 1991 पर्यंत आमची भूमिका काय होती? सरकारच सगळं करेल, समाजवादी भूमिका होती आमची. बरोबर. मग त्या केसमध्ये हे सगळं कोण करत होतं? पब्लिक सेक्टर कंपनी. बरोबर, म्हणजे सरकार करत होतं. बरोबर. पण मग 91 नंतर आम्ही जेव्हा एलपीजी स्वीकारलं, तर 91च्या नंतर पोस्ट लिबरलायझेशन म्हणतो आपण, तर 91 नंतर आमच्या वेगवेगळ्या संकल्पना आल्या. बरोबर, की ज्याच्यात आम्हाला पब्लिक आणि प्रायव्हेट यांची भागीदारी आली. बरोबर. मग त्याला आपण म्हणतो, मग ते वेगवेगळे मॉडेल तयार झाले, पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि मग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे वेगवेगळे मॉडेल तयार होतात. बरोबर. बीओटी, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, बीओओटी, बीओएलटी, हे वेगवेगळे मॉडेल तयार होतात. असे. तर मग खाजगी भागीदारी आहे ना सर? नाही असं कुठे? नाही, मग त्याला आता, हा, मग आता हे सगळं फॉर्मॅट झाला, आज हे डिस्कशन आहे.
मग आता हे CSR याच्यात कुठे बसतंय, तर याच्यात CSR बसत नाही सर. ठीक आहे. का बरं बसत नाही? कारण हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. तुम्ही क्षेत्र कोणतं घेताय? समजा तुम्ही सांगितलं की झाडं लावायची आहेत आम्हाला. बरोबर? तुम्ही हे ऐकलंय का? कॅम्पा हा शब्द ऐकलाय का? अरे तुझ्या काय शिकता तुम्ही रे? प्रतिपूरक वनीकरण ऐकलंय का? सिलेबस मध्ये आहे ना. 2016 ला भारत सरकारने एक फंड तयार केला. काय? कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन, प्रतिपूरक वनीकरण निधी. ठीक आहे. तर त्याच्यानुसार काय करायचं की एखाद्या ठिकाणी पूर्ण जंगल असेल आणि त्या ते जंगल असेल पण तिथे लोक खूप राहत आहेत, आदिवासी लोक राहत आहेत आणि त्यांची प्रगती करायची आहे. मग तिथे त्या जंगलाच्या जवळपास एखादी कंपनी यायला पाहिजे. मग कंपनी यायला पाहिजे पण मग आता जंगल तोड करावी लागेल कंपनी यायची आहे तर. मग जंगल तोड करायची, जंगल तोड केली तर त्या लोकांची प्रगती होईल, पण जंगल तोड केली म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झाला. बरोबर? मग निवडायचं काय? तर मग याचा मधला मार्ग काहीतरी काढायचा ना. तो सुवर्ण मध्य म्हणजे प्रतिपूरक वनीकरण, की तिथे जंगल तोड करा, तिथली केलेली जंगल तोड उचला, दुसरीकडे झाडं लावा. येते लक्षात? हे सरकारच करतं, कंपनी नाही करत बसत. सरकार म्हणते एक काम करा की त्या जंगलाची पर्यावरणीय मूल्यांकन आम्ही करू, त्याच्यातून जेवढे पैसे येतील ते सरकारला जमा करायचे, मग तुम्हाला NOC देऊ आम्ही की आता जंगल तोड करू शकता. मग ती कंपनी तेवढे पैसे जमा करते सरकारकडे आणि सरकार मग ते पैसे इथे टाकते ह्या निधीमध्ये. येते लक्षात? आणि मग तो निधी जातो झाडं लावण्यासाठी. मग तो निधी जर सरकारला वाटलं की तो निधी आपण आपल्याच कडे ठेवायचा, तो निधी कशात जातो? तो निधी तुमच्या संचित निधीमध्ये नाही जात. कारण संचित निधीमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला संसदेची परवानगी लागेल. तो निधी कुठे जातो? तो निधी जातो तुमचा पब्लिक अकाउंट मध्ये सर. ऐकले का हे नाव? सार्वजनिक खाते, कलम संविधान कलम 266(2). सगळीकडे फिरावं लागेल, फक्त समाजशास्त्र नाही. अर्थशास्त्र, पर्यावरण, पॉलिटी सगळीकडे जावं लागेल. ठीक आहे. तो मग 266(2) मधून पैसे काढायला संसदेची परवानगी लागत नाही. येते लक्षात? सरकार पैसे काढू शकते. मग सरकार काय करते त्या केसमध्ये? सरकार म्हणते की हा पैसा जो झाडं लावण्यासाठी आलेला आहे तो आम्ही दुसरीकडे वापरतो, काहीतरी कल्याणकारी योजनांसाठी वापरतो. येते लक्षात? मग झाडं लावण्यासाठी कुठे? मग इथे या. मग यांना सांगा. मग सरकार एखादी कंपनीला पकडते, त्यांना सांगते की बाबा एवढे एवढे पैसे आहेत, ते आम्ही तुमची CSR ऍक्टिव्हिटी म्हणून ग्राह्य धरू. ओके, जर तुम्ही तिथे झाडं लावणार तर. असं हा, असं डायव्हर्जन चालतं. कळलं? राईट? तो त्यावेळेस येऊ शकतं, पण इथे नाही. इथे मॉडेल ठरलेले आहेत सर. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हे ठरलेलं आहे. इथे इथे तर प्रायव्हेट सरकारच सांगतं ना की प्रायव्हेटने या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्रायव्हेटने कसं या? तर आम्ही मॉडेल ठरवून दिलेले, यानुसार या तुम्ही. असं आहे. CSR नाही. CSR चा अर्थच काय? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी येतं. ती सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे सामाजिक जबाबदारी नाहीये. पायाभूत सुविधा म्हणजे ती सरकारचीच जबाबदारी आहे, ती समाजाची नाहीये. कारण हा हा करावं लागतं, नाही तर ते लॅप्स होतं. हा, ते बदलत असतात. ते जाऊ दे, 10 कोटीचं काही लक्षात ठेवू नका तुम्ही. ते बदलतात प्रत्येक वर्षी. मग त्याच्यावर प्रश्न नाही येत आपल्याला की 10च कोटी असेल का 50च कोटी असेल. हा नियम आहे सरकारचा, पण स्वतःहून नाही. हा कंपन्यांना नियम आहे ना. म्हणजे कारण तुम्ही जर एवढं करताय, म्हणजे थोडक्यात याची फिलॉसॉफी काय आहे? प्रश्न कळला मला की जर स्वतःहून करायचंय तर मग नियम का बरं केला? असंच आहे ना. बरोबर, मला कळला प्रश्न. पण डिस्कशन असं आहे सर की सरकारची फिलॉसॉफी काय आहे याच्या मागे, की आम्ही तुम्हाला हा नियम का बरं लावतोय, की ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे नियमाने, कंपनी कायदा 1956 नुसार. असं का बरं म्हणतोय? कारण तुम्ही काय करताय? तुम्ही नैसर्गिक संसाधनं वापरताय, की जी सगळ्यांच्या मालकीची आहे. बरोबर का? नैसर्गिक संसाधन, मग तुम्ही म्हणाल सर ते कुठे दगडी कोळसा आणि खनिज तेल वापरताय? ते नाही. जमीन बेसिक नैसर्गिक संसाधन आहे, जमीन आणि पाणी. ते तर वापरताय ना ती कंपनी. जमीन पाणी त्या कंपनीच्या मालकीचं आहे का? नाही. ते सर्वांच्या मालकीचं आहे. बरोबर? समाजाच्या मालकीचं आहे. येस नो? आणि ते वापरून ते काय करतायत? नफा कमवतायत ना. मग तो नफा सगळ्यांना गेला पाहिजे. ही फिलॉसॉफी आहे त्या मागची, हा दृष्टिकोन. असं म्हणायचं नाही. सरकारला राग येतो. अच्छा, ठीक आहे. असं म्हणायचं नाही साम्यवादी वगैरे. साम्यवादी म्हणजे कट्टर झाले. ठीक आहे. साम्यवादीचा एक विचार प्रवाह असू शकतो, म्हणायला म्हणू शकतो. लिहू नका हे की हा साम्यवादी विचार आहे असं. ठीक आहे.
हो मग बसतो ना, जबाबदारी आज झाली नाही सर. जबाबदारी का बरं? नाही ना, मी आता सांगितलं ना कारण. जबाबदारी का आहे? कारण तुम्ही नैसर्गिक संसाधन वापरताय, की जे इतरांना वापरता येत नाहीये तेवढे जास्त तुम्ही वापरताय. मग तुमची काहीतरी जबाबदारी आहे, तुम्ही काहीतरी देणं लागतात. म्हणून द्या असं आहे. मूळ फिलॉसॉफी ती आहे याची CSRची. असं. कळलं? राईट? गुड. चलो. विचारत जा असं अधून-मधून. मलाही बरं वाटतं, की वेगळं काहीतरी चर्चा होते. बरोबर? कन्व्हेन्शनल. ते जाऊ दे यार, ते डिस्प्युटेड आहे. ते तर प्रायव्हेट आहे ना रे. ते आता कसं आहे, ते जिओ स्ट्रॅटर्जी आहे रे. पहिले फुकट द्यायचं, मग नंतर मग तू अजून बघ, माझे शब्द लक्षात ठेव, आता 5 वर्षांनी पणतारा जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह टुरिस्ट स्पॉट होईल. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह. आता ते सांगतायत की ते अॅनिमल रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, अॅनिमल केअर सेंटर आहे, सगळं आहे. ते चालू आहे. पण आता ते म्हणजे ठीक आहे, त्याला आपण कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर काय बोलू त्याला? तो एक खाजगी संवर्धन प्रकल्प आहे. बाकी काही नाही. ठीक आहे? असं. आता त्यांनी परवानग्या घेतल्या, नाही घेतल्या. जो हत्ती केरळला पूजेला नकार देतं सरकार, की पूजेसाठी पण हत्ती तुम्ही वापरू शकत नाही, जे त्यांची संस्कृती होती. तो हत्ती तिथे बरोबर जातो वंतारामध्ये. आता ते तर आहे आता. ठीक आहे. ते जाऊ दे, सोडून दे. त्याची डिस्कशन नाही आपलं. कळलं? कुठे होतो आपण? सामाजिक जबाबदारी. सामाजिक जबाबदारी कळली. हे नाव लक्षात असू द्या. हॉर्वर्ड बोवेन हे जनक आहे या संकल्पनेचे. कोणती संकल्पना? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बिझनेसमॅन, स्पेसिफिकली बिझनेसमॅन. त्यांचं हे पुस्तक आहे. ओके. म्हणजे जी CSR संकल्पना आली ना, तो ती इथून आलेली आहे. हॉर्वर्ड बोवेन यांच्या संकल्पनेतून. काही फार जुनं नाही बघा, 1953. म्हणजे ज्या काळात जागतिकीकरण सुरुवात झालेली होती आणि ज्या काळात भांडवलशाही पण जोरात सुरू होती, तो कालावधी आहे हा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, की जे बिझनेसवाले आहेत त्यांची ही सामाजिक जबाबदारी आहे ना, ती करा तुम्ही. तुम्ही एवढे रिसोर्सेस जर एक्स्ट्रॅक्ट करताय तर काहीतरी जबाबदारी पाळा समाजाप्रती. राईट? तो असा तो विचार होता. आणि मिल्टन फ्रीडमन यांचं पण तेच होतं, की व्यवसायांचे मुख्य उद्दिष्ट जर नफा वाढवणे असेल तर नैतिक व्यवसाय पद्धती आणि कायद्याचे पालन हे अप्रत्यक्षपणे समाजाच्या भल्यासाठी असते. म्हणजे त्यांनी ते केलं पाहिजे. हे दोघं आहे, हे अमेरिकन आहेत. ओके. यांची तीच चर्चा होती, की अमेरिकेमध्ये एवढे बिझनेसेस जर चालू आहेत तर बिझनेसवाल्यांनी काहीतरी सामाजिक जबाबदारी पाळली पाहिजे. असं डिस्कशन. ठीक आहे. तो हॉर्वर्ड बोवेन शब्द लक्षात ठेवा तुम्ही. नाव लक्षात ठेवा शब्द म्हणण्यापेक्षा. क्लिअर? ओके. झालंय? डन. आता याच्यानंतर पुढे जाऊ. हे झालं सगळं. आता आपण जे दृष्टिकोन बघितले है ना, त्या दृष्टिकोन बद्दलच इथे परत थोडस डिस्कशन दिलेलं आहे. काय काय डिस्कशन? तर ते दृष्टिकोन बघू आता परत, है ना. त्यांचे थोडस चर्चा. पहिलं हा वरच राहिलं काय? लोकप्रतिनिधी शास्त्र. ओके. हा. अच्छा. हा. एथनो मेथोडॉलॉजी. येस. हे बघूया. हे पण दृष्टिकोनच आहे ना आपण. लोकपद्धती शास्त्र काय आहे? ओरिएंटेशन सेशनला सांगितलं होतं मी तुम्हाला 6 दृष्टिकोन आहेत. बरोबर? त्या 6 दृष्टिकोनपैकी हा एक आहे. लोकपद्धती शास्त्र. एथनो मेथोडॉलॉजी. राईट? आता हा जो आहे दृष्टिकोन, हा कुठल्या स्कूलमध्ये बसतो, कुठल्या विचार शाखेत बसतो? अप्रत्यक्ष अर्थवादी विचार शाखेत बसतो. ठीक आहे. अप्रत्यक्ष अर्थवादी. अप्रत्यक्ष अर्थवादी म्हणजे काय? बॉटम अप, व्यक्ती सापेक्ष. बरोबर. मग हे काय करतात लोक? तर हे लोकांचं काय म्हणणं आहे, की जे ह्या दृष्टिकोनाने विचार करतात. दृष्टिकोनाने विचार करतात म्हणजे काय? त्यांचं काय विचार बुद्धी तशी असं नाही. सामाजिक वास्तव्याचा जेव्हा अभ्यास करायचा असेल, सामाजिक वास्तव्य पण जड वाटत असेल तर काहीतरी अभ्यास करायचा आहे समाजाचा. ठीक आहे. भारतातल्या पुण्यातल्या समाजाचा अभ्यास करायचा आहे एखाद्या शास्त्रज्ञाला, तर त्याला पहिले सांगावं लागेल की तू कुठल्या दृष्टिकोनाने अभ्यास करतोय. मग तो सांगेल काय, की बाबा मी प्रत्यक्ष अर्थवादी दृष्टिकोनाने करतोय, मी प्रकार्यवादी दृष्टिकोनाने करतोय, मी लोकपद्धती शास्त्रानुसार करतोय. हे सांगावं लागेल पहिल्यांदा त्याला. येते का लक्षात? राईट.
मग त्याच्यात आता प्रत्यक्षवादी माहिती आपल्याला, येस ऑर नो? अप्रत्यक्ष अर्थवादी माहिती आपल्याला, बरोबर? प्रकार्यवादी माहिती आपल्याला, माहितीये का प्रकार्यवादी? हा, बरोबर. मग हे तिघं काय असतील? जेव्हा प्रत्यक्ष अर्थवादी असेल, तो म्हणला की मी प्रत्यक्ष अर्थवादी दृष्टिकोनातून पुण्याचा अभ्यास करतोय, तेव्हा मग तो काय म्हणेल की मी काय करेल, मी तिथल्या समाजाचा, सामाजिक नियमनांचा याचा अभ्यास करेल, व्यक्तीचा अभ्यास करणार नाही, व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणार नाही. अप्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणेल की मी व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करेल, बरोबर, आणि त्याच्यावरून नियम मानके कशी तयार झाली त्याचं डिस्कशन करेल, बरोबर, राईट. प्रकार्यवादी काय म्हणेल? प्रकार्यवादी म्हणेल की त्या समाजात ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कार्याचा मी अभ्यास करेल, बरोबर, राईट. तसंच लोक पद्धती शास्त्रवाला काय म्हणतोय? बघा, तेच आहे की ही समाजशास्त्राची शाखा आहे की ज्याच्यात दैनंदिन जीवनातील संवाद आणि परस्पर संवाद समजून घेण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, ओके, त्याचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. हेरॉल्ड गारफिंगल, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे याचे कोण आहेत? कुठे दिलं? इथे दिलंय ना तुम्हाला, हा. हेरॉल्ड गारफिंगेल 1960 मध्ये ही संकल्पना विकसित केली. काय करायचंय यात? लोक त्यांच्या सभोवतालच्या सामाजिक वास्तव्याची निर्मिती आणि देखभाल कशी करतात याच्यावर भर दिलेला आहे. म्हणजे काय समजून घेऊ. मग काय होतं याचा अर्थ? एथनोमेथोडॉलॉजी. इथे दिलेलं आहे तुम्हाला एक ब्रीचिंग एक्सपेरिमेंट. उदाहरण दिलं होतं, आठवतं का? हा, बरोबर. एक्झॅक्टली, बरोबर. म्हणजे काय की मी काय करतोय, मला समाजाचे नियम समजून घ्यायचे, बरोबर. समाजाचे म्हणजे मी इथे येतो सदाशिव पेठेत, सदाशिव पेठेत येऊन मला सदाशिव पेठे ह्या समाजाचे नियम समजून घ्यायचे, काय आहेत काय नाही, मला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग मी काय करतो, मी त्या समाजात जातो. येते लक्षात? पहिले मला तिथे जावं लागेल. येते लक्षात? मग मी तिथे गेलो, मी तिथे गेल्यानंतर मी काय करतो, तिथले काहीतरी नियम मोडतो. म्हणजे मी इथे रस्त्यावर उभा राहिलो आणि मी इथे तामिळ भाषेत बोलायला लागलो. मी 2 दिवस रस्त्याने फिरतोय सदाशिव पेठेत आणि तामिळ भाषेत बोलतोय. कोणाला समजते का भाषा? प्रत्येक जण मला काय म्हणतोय की बाबा एक तर इंग्लिश बोल, एक तर हिंदी बोल, मराठी सोडून दे, समजा मराठीचा तुझा काही संबंध नाही, इंग्लिश तर बोल किमान, हिंदी तर बोल, बरोबर. मग मी काय म्हणतो, नाही मला जमत नाही, बरोबर, हे पण मी तामिळमध्ये सांगतो. आलं का लक्षात? राईट. म्हणजे मग त्याला काहीच समजत नाही. म्हणजे काय होतंय, जी सर्वसामान्यांना मान्य असणारी ह्या समाजातली भाषा आहे ती मी बोलत नाहीये, म्हणजे समाजाचा नियम तोडतोय ना मी. मग मला कळलं की इथे कोणती भाषा वापरली जाते आणि ती भाषा लोकांना कशी बांधून ठेवते. आलं का लक्षात? ओके. म्हणजे ब्रीचिंग एक्सपेरिमेंट याचा अर्थ तोच आहे की काय की हेतू पुरस्कर सामाजिक नियम मोडण्याचा प्रयोग करायचा. ठीक आहे. म्हणजे समाजातले नियम तुम्हाला समजतील. तिथे उदाहरण काय दिले, हे भाषेचं उदाहरण घ्या किंवा छोटंसं उदाहरण की तुम्हाला आता आपण सोशल एटिकेट बघितले, सामाजिक शिष्टाचार, बरोबर. आता तुम्हाला समजून घ्यायचंय की एखाद्या समाजात सामाजिक शिष्टाचार कसे आहेत, बरोबर. मग ते सामाजिक शिष्टाचार समजून घेण्यासाठी तुम्ही पंक्तीत बसले जेवायला, तुम्ही उगाच मिच 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 करून जेवताय, मग सगळे आजूबाजूचे बघायला लागतात ना तुमच्याकडे. म्हणजे काय केलं तुम्ही? नियम मोडला. मग नियम मोडल्यावर तुम्हाला नियम समजला की नियम काय आहे, तोंडाचा आवाज न करता खाल्लं पाहिजे. आलं का लक्षात? तो नियम समजून घेण्यासाठी नियम मोडावा लागेल. हा आहे एथनोमेथोडॉलॉजिकल अप्रोच. मग जे ह्या पद्धतीने अभ्यास करतात समाजाचा, सामाजिक मानकांचा, ते असा करतात. समजलं का? तिथे लिफ्टचं उदाहरण दिलंय तुम्हाला. आता लिफ्ट मध्ये आपण गेलो तर समजा एकदम 4 अनोळखी लोक लिफ्ट मध्ये आले, उभे राहिले, तर मग ते काय करतात सगळे लोक? नियम काय बेसिक लिफ्ट मध्ये उभं राहण्याचा? दरवाजाकडे तोंड करून उभं राहतो आपण, बरोबर. म्हणजे ओपन झाले की लगेच जायचं. आता समजा इकडे दरवाजा आहे लिफ्टचा, मी एंट्री केली दरवाजाकडे आणि मग मी असं दरवाजाकडे तोंड करून उभं राहणं अपेक्षित आहे, बरोबर. तर मी एंट्री केल्यावर मी असं त्या माणसाकडे बघून उभं राहील, तो काय म्हणेल? हा सामाजिक शिष्टाचार आहे ना, राईट. तो उदाहरण दिलंय की त्याच्याकडे बघत बसले तुम्ही, म्हणजे तुम्ही काय करताय? नियम मोडतायत परत समाजाचा. नियम मोडून नियम समजून घ्यायचा. समजलं का? सो हे आहे लोकपद्धती शास्त्र, एथनोमेथोडॉलॉजी. कळतंय? राईट. तो हॅरॉल्ड गारफिंगल यांनी हे तयार केलेलं आहे. स्टडी म्हणजे ह्या पद्धतीने समाजाचा अभ्यास करायचा आहे. तो एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, एथनोमेथोडॉलॉजी म्हणजे लोकपद्धती शास्त्र म्हणजे समाजाचे नियम, प्रस्थापित नियम मोडून समाजाच्या नियमांचा अभ्यास करणे म्हणजे एथनोमेथोडॉलॉजी. ठीक आहे. या पर्स्पेक्टिव्हला पुढे पण डिस्कशन करायचंय आपल्याला.
पण कोणते थिंकर नाहीयेत या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला सिलेबसमध्ये. म्हणजे हेरॉल्ड गारफिंगल हे फक्त नाव आपल्याला माहिती पाहिजे, याच्याबद्दल डिटेल डिस्कशन नाहीये आपल्याला. एथनोमेथोडॉलॉजी कारण काय आहे, एथनोमेथोडॉलॉजी कशातला आहे, मग आता नियम मोडतोय म्हणजे कोण, ते प्रत्येक व्यक्तीनुसार आहे ना. म्हणजे अप्रत्यक्ष अर्थवादी विचारधारेने चर्चा आहे, मग अप्रत्यक्ष अर्थवादी आहे सिलेबसला, पण हेरॉल्ड गारफिंगल नाहीये सिलेबसला. समजलं का? कारण ते दिलं तर मग तो सिलेबस अजून जातो तुमचा 2 महिने पुढे. बरोबर, राईट. आलं लक्षात? सो एवढं नाही होणार. अंडरस्टूड? समजलंय? हा. त्याच्यानंतर हार्वी सॅक्स पण आहेत, की संभाषण विश्लेषण क्षेत्रात मोठे योगदान, त्यांनी भाषेच्या संरचनेचा आणि सामाजिक संवादाचा अभ्यास केला. अर्थातच मी यांचा भर कशावर असणार आहे, संवाद आणि परस्पर संवाद याच्यावरच भर असेल ना. यांची जी मेथड आहे, पद्धत आहे, ब्रीचिंग एक्सपेरिमेंट, नियम मोडण्याची, तर मग समाजावर भर, म्हणजे जर संभाषणावर भर असेल त्याच्यातूनच समजून घेतील ना हे नियम, राईट. हे समजलं पाहिजे. म्हणजे जे मी शब्द हायलाइट केलेले आहेत तेवढे लक्षात ठेवा बस, बाकी काही याचं जास्त चर्चा करायची गरज नाही. कळलंय लोकपद्धतीशास्त्र? पुढे संदर्भ येईलच याचा, अप्रत्यक्ष अर्थवाद शिकू तेव्हा संदर्भ येईल, पण याला आपल्याला एवढ्या पुरतच ठेवायचं आहे, रिस्ट्रिक्टेड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे तुमचं, प्रघटनाशास्त्र, फेनोमेनॉलॉजी. प्रघटनाशास्त्र काय असेल? प्रघटनाशास्त्र परत दृष्टिकोनच आहे, हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. प्रघटनाशास्त्र म्हणजे काय होतंय, स्वतः तिथे जाऊन अनुभव घ्यायचा, राईट. तुम्हाला एखाद्या समाजाचा अभ्यास करायचा आहे, एखादा समाजशास्त्रज्ञ त्याला सदाशिव पेठेचा अभ्यास करायचा आहे, तर तो सदाशिव पेठेत जाऊन अभ्यास करेल. पण तुम्ही म्हणाल मग सर हे लोकपद्धतीशास्त्रच झालं, की तो पण तर तिथे जाऊनच अभ्यास करत होता, पण तो नियम मोडत होता. हा नियम नाही मोडत. येते लक्षात? हा काय करतो, लोकांकडनं अर्थ समजून घेतो. ज्या काही घटना घडतायत त्याच्यातून लोकांकडनं अर्थ समजून घेतो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला समजेल असं उदाहरण, तो एक समाजशास्त्रज्ञ आला जो प्रघटनाशास्त्र दृष्टिकोनाने सदाशिव पेठेचा अभ्यास करतोय, तो समाजशास्त्रज्ञ सदाशिव पेठेत आला. बरोबर. मग तो एखाद्या हॉस्टेलच्या बाहेर उभा राहिला. ठीक आहे, हॉस्टेल भरपूर आहेत आपल्याकडे. तो हॉस्टेलच्या बाहेर उभा राहिला आणि मग तिथे बाहेर एक माणूस उभा होता आणि त्याने विचारलं की काय सर, हॉस्टेलचं काय वाटतं, की इथे खूप सारे हॉस्टेल आहेत. मग चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, इथे आजूबाजूच्या एरियात मुलांचे खूप सारे हॉस्टेल आहेत. मग एक माणूस तुम्हाला म्हणेल अरे बेस्ट काम आहे, इथली अर्थव्यवस्था चालते या हॉस्टेलमुळे. बरोबर. तो कोण असेल, तो त्या हॉस्टेलचा मालकच असेल. बरोबर की नाही, राईट. पण दुसरे आजोबा, मग तो बाजूला गेला आणि बाजूला एक समोर आजोबा दिसले त्यांना. मग तो त्या आजोबांना विचारला सेम प्रश्न, की काय आजोबा, हॉस्टेल बिस्टेल बरेच दिसतात या एरियात, काय वाटतं तुम्हाला? काय म्हणतील आजोबा? काय नुसती कटकट आहे. बरोबर. हे कोण मुलं कुठून येतात, काय येतात, रात्रभर धिंगाणा घालत बसतात इथे, आमची झोप होत नाही. बरोबर का? घटना एकच, अर्थ दोन. आले का लक्षात? हे झालं प्रघटनाशास्त्र. फेनोमेनॉलॉजी, फेनोमेनॉलॉजी म्हणजे फेनोमेना समजून घ्यायचा आहे. हॉस्टेल असणे, बरोबर, हा फेनोमेना आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि लोकांचे मतं घेऊन समजून घ्यायचा आहे. लोकांचे त्या फेनोमेनाबद्दलचे, त्या घटनेबद्दलचे अर्थ समजून घ्यायचे. आलं लक्षात, राईट, की जे प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. ती झालं फेनोमेनॉलॉजी. म्हणून बघा इथे लिहिलंय की व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांवर आणि त्याच्या अर्थनिर्मितीवर केंद्रित आहे. बरोबर का? गुलाबजामचं उदाहरण, बरोबर, ते पण उदाहरण घेता येईल, राईट. हा हा, ते एक होत, बरोबर. ते तो थोडा फरक आहे गुलाबजामच्या उदाहरणामध्ये. पण तुम्ही काय करा, इथे तुम्ही व्यक्तींची कन्फ्युजन केलं. इथे समाजशास्त्रज्ञ एकच आहे, तो त्याने तुम्हाला विचारलं, त्याने यांना विचारलं, दोघांचे अर्थ वेगवेगळे आहेत, त्याच्यावरून निष्कर्ष काढले. गुलाबजाम खाताना काय आहे, मी गुलाबजाम खातोय, समाजशास्त्रज्ञ इकडे आहे, तो यांना विचारतोय, तुम्हाला विचारतोय, मला नाही विचारत आहे. असं हा फरक आहे. कळलं? असं. म्हणून इथे म्हणलं ना, व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांवर. जर तो मी गुलाबजाम खातोय, जर मला विचारलं असतं तर ते इथे उदाहरण बसेल. फक्त कृती करणारा नाही, जो त्याच्यात भाग आहे, सहभागी आहे त्यांना.
फक्त कृती करणारा नाही, सगळे सहभागी आहे. मग आता समाजाचा अभ्यास करतोय तर समाजाचे तर सगळेच सदस्य आहेत ना. मग सदाशिव पेठेतला अभ्यास करायचा तर सदाशिव पेठेत राहणाऱ्या सगळ्या लोकांना विचारेल ना, कारण ते सगळे सदस्य आहेत. असं मग त्यांच्या अनुभवावर आणि त्यांच्या अर्थनिर्मितीवर ते केंद्रित आहे. असं डिस्कशन आहे. कळलंय? तर कोण? एडमंड हुसल्स, सॉरी हुलर, मी प्रत्येक वेळी हुलर्सच होऊन जातो माझं. यांनी हा दृष्टिकोन विकसित केला. एडमंड हुसल्स आणि अल्फ्रेड शूट्स हे दोन नाव आहेत. एडमंड हसल्स आणि अल्फ्रेड शूट्स. एडमंड हसल हे जनक आहेत ह्या दृष्टिकोनाचे, असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पण परत अप्रत्यक्ष अर्थवादी सांगितलं का? अप्रत्यक्ष अर्थवादीच आहे ना, व्यक्तीनुसार विचारतोय ना. हा, म्हणून ते लक्षात ठेवायचं की यांनी त्यांच्या अनुभवांचे कसे समजतात, त्यातून वास्तवाची निर्मिती कशी होते. बरोबर. मग आता त्या शास्त्रज्ञाला, जसं तेच उदाहरण परत घेऊ, की त्या समाजशास्त्रज्ञाला जर सगळे लोक असे भेटले, म्हणजे 10 लोक त्याने विचारलं, 10 लोकांना की हॉस्टेलचं काय बाबा, 10 पैकी 8 लोक जर त्याला असे भेटले की हा नुसता त्रास आहे हॉस्टेल म्हणजे, तर तो निष्कर्ष तसा मांडेल ना. मग याच्यात चूक शास्त्रज्ञाची आहे का? असं आलं लक्षात. आणि जर 8 लोक नाही हॉस्टेल बेस्ट आहे, तर मग तो तसा निष्कर्ष मांडेल. असं डिस्कशन त्याचं बदलेल ना सिद्धांत. म्हणून मग मग सामाजिक वास्तव्य बदलतं. कशामुळे बदलतं? तर लोकांच्या अर्थनिर्मितीमुळे. बरोबर का? सामाजिक वास्तव्याचे अर्थ बदलतात लोकांच्या अर्थनिर्मितीमुळे. मी याचं उदाहरण दिलं होतं त्या दिवशी तुम्हाला, सनसेट आणि सनराईज. मावळता सूर्य. जो एखादा पेंटर असेल तो म्हणेल वा वा किती छान दिसतोय. एखादा जो त्रासलेला असेल दिवसभर काम करून तो म्हणेल संपला बाबा एकदाचा दिवस. अर्थ बदलले, सामाजिक वास्तव्य बदललं. मग तो तिसरा बघणारा कन्फ्यूज, तो म्हणाला अरे संध्याकाळचा सूर्य चांगला आहे का वाईट आहे? बरोबर. कारण मग वास्तव्य तसं बदलेल लोकांच्या अर्थानुसार. राईट. हे डिस्कशन भरपूर उदाहरणं घेता येतील आपल्याला. ठीक आहे. आता म्हणजे तेच शोक कसा केला जातो, आरोग्य सेवांचा अनुभव कसा दिला जातो, तेच म्हणजे भरपूर उदाहरणं घेता येतील. एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले तर हॉस्पिटलचं पण तेच, तुम्ही 4 लोकांना विचारून जातात ना, अरे कसा आहे डॉक्टर, चांगली आहे का सेवा. बरोबर. 4 लोकांना विचारलं, 3 लोकांनी चांगलं म्हटलं, तुम्ही जातात त्याच्याकडे. 3 लोकांनी खराब म्हटलं तर तुम्ही नाही जात त्याच्याकडे. असंच डिस्कशन. सो ते झालं तुमचं प्रघटनाशास्त्र. कळलंय? दृष्टिकोन आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रघटनाशास्त्र हा एक दृष्टिकोन आहे. क्लास पण होऊ शकतो. बरोबर. क्लास पण होऊ शकतो. सोशलॉजी लावायचा का मोहित सरांकडे? बरोबर. राईट. मग विचारलं लोकांना, मग लोकांनी म्हटलं नाही नाही काहीच टाइमपास करतात सर. ओके, नाही लावायचा. बरोबर. राईट. असं डिस्कशन. प्रघटनाशास्त्र. आणि मग बाकी दृष्टिकोन तर आपल्याला माहिती आहेत. आता हे झालं आपलं डिस्कस करून. प्रत्यक्ष अर्थवादी माहिती आहे आपल्याला. आता प्रत्यक्ष अर्थवादी काय असतं, सांख्यिकीय विश्लेषण केलं जातं. अप्रत्यक्ष अर्थवादी काय आहे ते पण माहिती आहे आपल्याला. येस नो? बरोबर का? माहिती आहे का? पुढे गेलं चालेल ना? त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करूच आपण. म्हणजे मॅक्स वेबरचं फर्स्टेहेन जे दिलेलं आहे, ही संकल्पना, याला शब्द वापरला जातो अंतर्बोध. फर्स्टेहेन मेथड आहे का? दिसते का शब्द? हा, जर्मन आहे ना मॅक्स वेबर. मग जसं फोक्स वॅगन व्ही असतो ना, पण फोक्स वॅगन म्हणतो ना प्रोनाउन्सिएशन करताना, तसं हे जरी व्ही असला, हे वर्स्टेन नाही, हे फर्स्टेन आहे. सापडतंय का? पुढच्याच पेजवर येणार आहे. दिसलं का? फर्स्टेहन मेथड, मॅक्स वेबर यांची. हा, दिसली? ही पुढे डिस्कस करायचे आपल्याला. मॅक्स वेबर तर पूर्णच डिस्कस करायचे आहेत ना, सो त्याच्यामुळे हे डिस्कस करू. आतापुरता आपल्याला प्रत्यक्ष अर्थवादी आणि अप्रत्यक्ष अर्थवादी माहिती आहेत ना दृष्टिकोन. येस नो? त्याच्यामुळे हे डिस्कशन करायची गरज नाही. हे आपण पुढे जाऊ शकतो. हा, आता हे घेऊ पुढचा शब्द, सामाजिक स्तर विभागणी, सोशल स्ट्रॅटिफिकेशन. स्तर विभागणी घ्या किंवा तुम्हाला युनिट 5 मध्ये शब्द वापरलेला आहे स्तरीकरण. ओके, तो घेतला तरी चालेल. ठीक आहे. सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज सामाजिक स्तरीकरण. काय आहे सामाजिक स्तरीकरण? मॅक्स वेबर कसं काय?
हा त्याचं काय? शंभर टक्के येईल ना. त्यालाच म्हणतात, ज्याला अन्वयार्थवादी दृष्टिकोन असंही म्हणतात. म्हणजे परत तसंच आहे ना, अन्वयार्थवादी दृष्टिकोन काय येतं, दोघांचं हे आहे ना, बरोबर. हा म्हणजे हा तुमचा प्रत्यक्ष अर्थवाद, हा अप्रत्यक्ष अर्थवाद, हा अन्वय अर्थवाद, असं आहे ना डिस्कशन. हे असं जोडून घ्या, समजा इथे आणि इथे, इथे गॅप नाही ठेवायचा, एकमेकांना जवळ नाहीये पण जोडून आहेत ना, आणि मग हे दोघांना एकत्र करणारा हा अन्वयार्थवाद आहे. म्हणून ठीक आहे, अप्रत्यक्ष अर्थवाद हा अन्वयार्थवादाकडे जास्त जवळ जातो. आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. काय प्रत्यक्ष अर्थवादाच्या इथे नाही लिहिलं आपण, म्हणजे जरी हे असं असलं, हा सांगतो सांगतो त्याचं कारण सांगतो. जरी आता हे अन्वयार्थवाद असलं, हा प्रत्यक्ष अर्थवाद असला, हा अप्रत्यक्ष अर्थवाद असला, तरी फक्त अप्रत्यक्ष अर्थवादाच्याच ठिकाणी आपण लिहिलं की अन्वयार्थवादाच्या जवळ जातो, प्रत्यक्ष अर्थवादाच्या इथे नाही लिहिलं. का बरं नाही लिहिलं? कारण त्याचं कारण सांग, त्याचं डिटेल कारण, त्याचं समाजशास्त्राची पकड असेल तोच सांगेल ना मग तुम्हाला हे. ठीक आहे. कसं काय होतं की अन्वयार्थवाद, आता आपण काय डिस्कशन केलं की प्रत्यक्षार्थवाद हा तथ्यांना चर्चा करतो, बरोबर का, आणि अप्रत्यक्ष अर्थवाद हा मूल्यांना चर्चा करतो, आणि मग अन्वयार्थवाद हा तथ्य आणि मूल्य दोघांची चर्चा करतो, बरोबर. पण याच्यातले जे मूल्य आहेत सर, इथले मूल्य कोण आहे, कोणाचे मूल्य आहेत, म्हणजे हा व्यक्तीचेच आहेत मूल्य ते दोघी ठिकाणी, पण तो व्यक्ती कोणता, हा एक्स हा आहे. म्हणजे आता ह्या समाजाचा किंवा ह्या सामाजिक घटनेचा अभ्यास करायचा आहे, इथे ABCDEF हे 6 लोक राहतात या समाजात, बरोबर. या सामाजिक गटाचा अभ्यास करायचा आहे. प्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणेल, तथ्य बघा, काहीतरी घटना घडली, तथ्य बघा, त्याच्यानुसार अभ्यास करा. हा काय म्हणेल, 6 लोकांचे मूल्यांचा अभ्यास करा, 6 लोकांच्या मूल्यांचा अभ्यास करा, बरोबर, आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढा, बरोबर का. 6च्या 6 लोकांच्या, हे कोण करतंय, हा एक्स. एक्स कोण आहे, हा समाजशास्त्रज्ञ आहे, येते लक्षात. पण आता चर्चा काय आहे की जेव्हा अन्वयार्थवादीवाला काय म्हणतो, अन्वयार्थवादी हा मूल्य जेव्हा घेतो तेव्हा मूल्य कोणाचे घेतो, जर ABCD चे मूल्य घेतले तर तो अप्रत्यक्ष अर्थवादी होऊन जाईल ना. तो मूल्य कोणाचे घेतो, तो मूल्य समाजशास्त्रज्ञाचे घेतो. गुलाबजामचं उदाहरण ते होतं ना सर, तो अर्थ लावतोय ना, बरोबर. मी ABCD आहे ना त्या केसमध्ये, आलं का लक्षात. हा फरक आहे अन्वयार्थवाद आणि अप्रत्यक्ष अर्थवाद, कळलं. पण मूल्य हे समाजशास्त्रज्ञाचे घेतोय, म्हणून अप्रत्यक्ष अर्थवादी डिस्कशन हे त्याच्या जवळ जात आहे, कारण मूल्य सापेक्षता येते लक्षात, म्हणून असं डन, समजलंय. तो हा फरक आहे, मायन्यूट डिफरन्स, पण महत्वाचा फरक. हे पुढे करू ना डिस्कस, अजून मॅक्स वेबरच्या वेळेस डिस्कशन करू हे. ओके. स्तरीकरण, स्तरीकरण म्हणजे काय, नावात अर्थ आहे ना. काय स्तरीकरण, समाजातले स्तर, बरोबर. मग आता ते स्तर, आता सांगितलं ना सुरुवातीलाच स्टेटसच्या वेळेस, दर्जाच्या वेळेस, की समाजाचे स्तर असतील सर, मग ते स्तर कशावर पडलेले असतील, समाजाचं विभाजन झालेलं आहे, स्तर पडलेले आहेत कशावर, संपत्ती, उत्पन्न, शिक्षण, व्यवसाय, सत्ता, सामाजिक दर्जा, वेगवेगळ्या याच्यानुसार स्तर पडतात. निकष काही असू शकतात स्तरांचे, राईट. आता हे स्तर अर्थातच मग काय होणार, त्या स्तरांमुळे असमानता निर्माण होणार, येस ऑर नो, बरोबर. असमानता निर्माण झाली आणि असमानता निर्माण जर झाली तर त्याच्याने समाजात तफावत निर्माण होईल, बरोबर का. स्तर निर्माण झाले तर त्या स्तराने काय होतंय, असमानता निर्माण झाली, आणि असमानतेने समाजात तफावत निर्माण झाली. मग आता ही तफावत तर निगेटिव्ह संकल्पना आहे ना, येस ऑर नो. तर ही जी असमानता आहे, ही असमानतेने तफावत, आणि तफावत जर निगेटिव्ह संकल्पना आहे तर मग ती तफावत समाजासाठी चुकीची आहे,
मग जर चुकीची आहे तर मग ती बरोबर कशी करायची? मग बरोबर करण्यासाठी तिथे शब्द येतो काय? गतिशीलता, सामाजिक गतिशीलता, सोशल मोबिलिटी. मग तुम्ही कोणत्याही स्तरातले असा, जर तुमच्या समाजात गतिशीलता असेल, नाही समाज टिकेल असं नाही, समाज तर टिकतोच रे, समाज कुठे संपतो डायरेक्ट. तुमच्या समाजात जर गतिशीलता असेल तर ही असमानता असली तरी काही फरक पडत नाही. समानता इतक्या टोकाला जात नाही की तुमच्या समाजात परत काय केऑस तयार होईल, इतकी नाही वाढत असमानता समाजातली. येते लक्षात? पण जर तुमच्या समाजात, म्हणून मग स्तरीकरण जेव्हा शब्द येतो तेव्हा एक लक्षात घ्या, काय झालं सर? भेदभाव, गॅप तयार, गरीब श्रीमंत यांच्यातले दरी म्हणजे तफावत. ठीक आहे? तो म्हणून शब्द जेव्हा जेव्हा स्तरीकरण येतो शब्द, तेव्हा गतिशीलता हा त्याच्या पॅरलल चाललाच पाहिजे शब्द, हे लक्षात घ्या. ठीक आहे? हा, जरा असं असर्टिव्ह एक्सप्रेशन देत जा, मला असं वाटतं की समजलेलं नाहीये, मग असं वाटतं समजलंय ना? हा, तो स्तरीकरणाच्या सोबत गतिशीलता हा शब्द आलाच पाहिजे. पण जिथे स्तरीकरण आहे पण गतिशीलता नाही, अशी पण परिस्थिती येते का? येते. जो समाज बंद आहे, क्लोज्ड सिस्टम आहे का शब्द तिथे? परत युनिट 5 मध्ये बंद आणि खुला समाज आहे का शब्द? हा, कुठे बघितलं तू? वाचलं का? आहे का? मुक्त आणि बंदिस्त प्रणाली, बरोबर. तो जो समाज बंद आहे, बंदिस्त प्रणाली आहे, तिथे गतिशीलता नाही, येते लक्षात? आणि जो समाज मुक्त आहे तिथे गतिशीलता आहे. म्हणजे एखादा समाज फक्त जाती व्यवस्थेवर अवलंबून असेल, बरोबर, तर तिथे काय झालं? गतिशीलता नाही. मग जिथे गतिशीलता नाही तिथे शब्द श्रेणी स्तरीकरण येत नाही, तिथे शब्द येतो काय? श्रेणीक्रम शब्द येतो, हायरार्की. ठीक आहे? हायरार्की तो शब्द येतो. बंदिस्त समाजात स्तरीकरण नसतं, हायरार्की असते, श्रेणीक्रम असतो, कारण बंदिस्त समाजात गतिशीलता नाही. हे तुमचा समाज फक्त जातीवातींवर विभागलेला आहे. ठीक आहे? आणि ज्या समाजात गतिशीलता आहे तो समाज काय म्हणतो आम्ही? मुक्त समाज म्हणतो. मग तिथे स्तरीकरण आहे, राईट? म्हणजे मग स्तरीकरण चुकीची संकल्पना नाही. आणि तुम्ही जर म्हणले की सर, बऱ्याच लोकांना हे होतं मग की सर, आर्थिक निकषांवर, व्यावसायिक निकषांवर, सत्तेच्या निकषांवर जर विभागणी होते समाजाची, मग हे चुकीचं आहे ना? चुकीचं नाही, ती असणारच आहे ना विभागणी. समाज चालवण्यासाठी असावंच लागेल ना. एसटी चालवण्यासाठी कोणीतरी ड्रायव्हर आणि कोणीतरी कंडक्टर होईलच ना, त्याच्याशिवाय कशी चालेल एसटी? तुम्ही असं म्हणणार का नाही नाही चुकीचं आहे, कंडक्टर मस्त बसून राहतो, ड्रायव्हरला पूर्ण रात्रभर डोळे फाडत गाडी चालवावी लागते, असं थोडी बोलाल तुम्ही? कळलं का? राईट? तो समाजात स्तरीकरण ही संकल्पना निगेटिव्ह नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे? कारण गतिशीलता आहे. तुला वाटतंय ना तुझा स्तर चुकीचा आहे, मग तू मेहनत कर आणि बदल ना तुझा स्तर. आलं का लक्षात? ते तुला आहे कारण तू मुक्त समाजात राहतो. पण ज्या समाजात नाही, बंदिस्त समाजात, तिथे श्रेणीक्रम आहे. श्रेणीक्रम चुकीची संकल्पना आहे का? मग ते सांगा. मी म्हणतो श्रेणीक्रम सुद्धा चुकीची संकल्पना नाही, कारण श्रेणीक्रम पण असणं गरजेचं आहे ना सर, नाही तर तरी समाजात किऑस तयार होईल. कसा? आता तुम्ही मला उदाहरण, कंपनी, एखादी कंपनी, कंपनीमध्ये नसतं का? कंपनीमध्ये काय म्हणतात तुम्ही? स्ट्रॅटिफिकेशन म्हणता का हायरार्की म्हणतात? हायरार्की शब्द वापरतो सर आपण. तुम्ही प्रशासनात गेल्यावर काय शब्द वापराल? स्ट्रॅटिफिकेशन वापराल का हायरार्की वापराल? हायरार्की वापराल. की रोल फिक्स आहे, येते लक्षात? तो बदलता येणार नाही. मग उद्या असं जर समजा असं झालं की कोऑर्डिनेटरने म्हणावं की तुम्ही थांबा, मी घेऊन घेतो आजचं लेक्चर, चालणार आहे का? हा, तुम्हाला बरं नाही, तुम्ही आराम करा, नाही. मग ही काय झाली? हायरार्की झाली, की काही झालं तरी स्तर बदलता येत नाही. चालू शकतं ना, काहीच अडचण नाही.
दर्जा बदलू शकतो ना. मी काय सांगतोय, स्तर बदलले पाहिजे. आता तुम्ही 2 किंवा 3 संकल्पना एकत्र करताय. बरोबर? कसं? तुमच्या स्तरानुसार तुमचा दर्जा ठरेल का? का दर्जानुसार स्तर ठरेल? तर दोघी होऊ शकतं. स्तरानुसार पण दर्जा ठरेल, दर्जानुसार पण स्तर ठरेल. बरोबर? राइट? आणि जर मग तुमच्या दर्जानुसार तुमचा स्तर ठरणार असेल, तर मग तुम्ही स्तरीकरणात आहे. मग स्तरीकरणात आहे तर गतिशीलता आहेच ना सर. येस नो? आणि श्रेणीक्रमामध्ये सुद्धा तुमचा दर्जा आहे. बरोबर का? दर्जानुसार आता श्रेणीक्रम कसा ठरतो? श्रेणीक्रम हा कशानुसार ठरेल? दर्जानुसार ठरेल का? नाही. श्रेणीक्रम तुमच्या कौशल्यानुसार ठरेल किंवा तुमच्या काय जन्मानुसार ठरेल, जाती-पाती असं आहे. मग तो श्रेणीक्रम कसा बदलवणार तुम्ही? तो नाही बदलवता येत तुम्हाला. ते बघू. पहिले हे क्लिअर झालं का? आता मी तेच म्हणतोय. आपण सरसकट ती संकल्पना चुकीची आहे असं नाही म्हणून मोकळं व्हायचं. ती एक्झॅक्टली. तर तुम्ही तत्वांवर नाही, कोणत्या समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय श्रेणीक्रमाचा तेव्हा ते दिसतं. जातीपातींवर आधारित श्रेणीक्रम आहे. आता मग तिथे येतं डिस्कशन भारतीय समाजाचं. परंपरागत समाज किंवा बंदिस्त समाज असेल, की जो श्रेणीक्रमावर आधारित आहे, तर मग श्रेणीक्रम चुकीची संकल्पना आहे. येते लक्षात? पण जिथे समाज मुक्त आहे, येते लक्षात? किंवा जो आधुनिक समाज आहे पाश्चिमात्य देशांसारखा, तिथे जरी श्रेणीक्रम असला, जसं मी म्हणलं, की कंपन्यांमध्ये श्रेणीक्रम आहे. पण कंपनीचा जर रिसेप्शनिस्ट उद्या जाऊन व्हीपी पण होऊ शकतो ना. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आता लेटेस्ट बिझनेस केस स्टडी आहे. एक मेक्सिकोमध्ये एक कंपनी होती. तुम्ही ते हे डोरिटो ऐकले का चिप्सचं नाव? त्रिकोणी असतात वगैरे किंवा ते चिप्स बरोबर. तर ते जे चिप्स आहे डोरिटो ते कुठून आले? ते मेक्सिको मधून आलेले. त्याचं ओरिजिन तिथे भारतात मिळतात आता पण ओरिजिन तिथे. ती त्याची बिझनेस केस स्टडी आहे. तर तो कंपनी बुडत होती. कंपनी बुडताना मग झालं असं की आता काय करायचं काय करायचं? तो कंपनीचा मालक कन्फ्यूज. त्याला लय प्रश्न की आता कसं काय कंपनीला वाचवू? मग तो कंपनीचा जो वॉचमन होता, तो होता मेक्सिकन. तिथला लोकल. बरोबर? आता हा म्हणतो याची कंपनी होती बटाट्याची चिप्सची आणि ती काही चालत नव्हती. मग तो विचारतोय सगळ्या लोकांना. मग एक दिवशी त्या वॉचमनला कळलं की आपला मालक लय टेन्शनमध्ये आहे. मग तो वॉचमन गेला मालकाकडे, की "साहेब माझे थोडे सजेशन आहे. माझी तेवढी लायकी नाही तुमच्या समोर काही बोलण्याची, पण मला असं वाटतं तो 2 मिनिटं बोलू का?" मग त्याने बोललं. YouTubeवर आहे त्याचे व्हिडिओ. तर त्याने सांगितलं की "काय करा, एक तर याचा असे वाकडे-तिकडे चिप्स करू नका. याचा आकार त्रिकोणी करा आणि जे मेक्सिकन लोकं आहेत यांना चटपटीत खायला जास्त आवडतं. तुमचे ते लेजवाले एकदम निरर्थक फक्त खारट लागणारे चिप्स कोणी खाणार? चटपटीत करा, जरा मसालेदार करा, बघा कसं विकलं ते." ते त्या मालकाने घेतलं. तर आज त्या कंपनीचा तो जो वॉचमन होता तो व्हीपी आहे. मग तो श्रेणीक्रम नाहीये का? आहे श्रेणीक्रम, पण तिथे गतिशीलता झाली ना सर. असं दिसतं. हां. कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय? तुम्ही बंदिस्त समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करताय, की तुम्ही मुक्त समाजाच्या दृष्टीने म्हणून तर ते शब्द आहेत ना सिलेबसमध्ये तुम्हाला. बंदिस्त आणि मुक्त. मग तेव्हा ते डिस्कशन होणार. ओके. मग आता भारतीय समाजाचं, मग भारतीय समाजात श्रेणीक्रम आहे का गतिशीलता आहे? मग तुम्ही विचार कशाचा करताय त्याच्यावरून. जाती व्यवस्थेचा विचार केला जाती व्यवस्थेचा विचार केला तर श्रेणीक्रम आहे. वर्ग व्यवस्थेचा विचार केला तर गतिशीलता म्हणजे स्तरीकरण आहे. येतंय का लक्षात? असं. तुम्ही कशाचा निकष वापरताय त्याच्यावरून ठरेल. भारतीय समाज तर अर्थातच मग म्हणून विविधतेत एकता जी विविधता आहे ती सगळीकडेच आहे ना. सगळं कन्फ्युजिंग आहे. सगळं आहे आमच्याकडे. बरोबर? भौगोलिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सगळं आहे आमच्याकडे. बरोबर? विविधतेने नटलेला बरोबर? जे म्हणतो वाळवंट पण आहे आमच्याकडे. समुद्रकिनारा पण आहे आमच्याकडे. बरोबर? बर्फ पण आहे आमच्याकडे. सगळं आहे आमच्याकडे. जंगल पण आहे आमच्याकडे. राइट? हे भौगोलिक विविधता आहे. हे याच्यात सामाजिक विविधता आहे. सगळे आमच्याकडे. वर्ग व्यवस्था पण आहे, जाती व्यवस्था पण आहे. सगळं आहे. बरोबर? बंदिस्त पण आहे, मुक्त पण आहे. ठीक आहे. राइट? म्हणजे दोघांचं हे वैशिष्ट्य सांगायचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ते पुढे डिस्कस करायचंच आहे आपल्याला. सच्चर कमिटी ऐकलंय का? सच्चर आयोग. कधी होता? हां? हां. अल्पसंख्याकांचा आयोग पॉलिटीमध्ये शिकतो. सच्चर कमिटी. ठीक आहे. तर त्यांनी हा रिपोर्ट सांगितला होता, की आता जर मी जे उदाहरण आपण घेतलं, की
की तुम्ही उद्या ऑफिसर झाले, IAS IPS ऑफिसर झाले, क्लास 1 ऑफिसर झाले. क्लास 1 ऑफिसर झाल्यावर तुम्हाला गतिशीलता मिळाली, बरोबर, तुम्ही वरच्या स्तरावर गेले, बरोबर. पण सच्चर कमिटी सांगते, हे माझं नाही बरं का वाक्य, त्यांनी अल्पसंख्याकांचा अभ्यास केला. अल्पसंख्याक समाज म्हणजे मुस्लिम समाज. त्याचा अभ्यास केल्यावर त्यांना असं आढळलं की जर एखादा मुस्लिम समाजातला व्यक्ती उच्च पदस्थ होत असेल तर तो वरच्या पदावर गेल्यानंतर सुद्धा त्याला धार्मिक द्वेषाचा सामोरं जावं लागतं. हे आमचे निष्कर्ष आहे. मग कुठे गेली इथे तुमची गतिशीलता? म्हणजे स्तरीकरणात सुद्धा श्रेणीक्रम आहे. समजतंय का हे गणित? कळतंय का? स्तरीकरणात सुद्धा श्रेणीक्रम आहे. म्हणजे तो वरच्या स्तरावर गेला तरी तिथे जे लोक आहेत ते त्याच्यात श्रेणी करतायत ना, की तू ह्या धर्माचा, तू त्या जातीचा, तू तर काय रिझर्वेशनने आलेला आहे. येस ऑर नो? ही जी भेदभाव केला जातो याचा अर्थ श्रेणीक्रम आहे. कळलं? हे डिस्कशन आहे. म्हणजे आमचं असं मिक्स आहे समाज, भारतीय समाज. इंटरेस्टिंग आहे ना डिस्कशनला. म्हणून तुम्हाला काय वाटतं हे इतके पाश्चिमात्यवाले भारतात का बरं आले अभ्यास करायला? त्याच्यासाठीच आले, कारण त्यांना इतकी विविधता दिसली की अरे आपल्याकडे तर खूप विषय आहे डिस्कशनला करायला, बरोबर, किती संशोधन होऊ शकतं. म्हणून खूप लोक आले. म्हणजे ऑगस्ट कॉम नंतर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की युरोपमध्ये फ्रान्स, जर्मनी या 2 देशांनंतर अमेरिका आणि नंतर भारत, बस हे एवढेच देश आहेत की जिथे समाजशास्त्र विषय खूप पुढे गेलेला आहे. त्या विषयामध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या जी जास्त आहे ती एवढ्या या 4-5 देशांमध्येच आहे जगात, बाकी ठिकाणी काही नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्या. असं आहे. त्याच्यात भारत येतो आणि ते त्या काळापासून येतो. म्हणजे कधीपासून येतो? 1925 पासून. GH घुरिये, गंगाराम सदाशिव घुरिये यांची कारकीर्द सुरू होते भारतात 1925 पासून. म्हणजे 1925 पासून भारतात समाजशास्त्र विषय सुरू होतो. 100 वर्ष झाले, बरोबर. काय ऑकेजनला डिस्कशन करतोय आपण, बरोबर. 100 वर्ष झाले, बरोबर, राईट. असं डिस्कशन. ओके, कळलं? स्तरीकरण क्लिअर? काय डाऊट आहे याच्यात? स्तरीकरण, गतिशीलता, हायरार्की सगळं क्लिअर आहे? श्रेणीक्रम हा घेऊ शकतो आपण, घेऊ शकतो शब्द तसा, पण ते परत समाज सापेक्ष असेल. ठीक आहे, कोणत्या समाजात तुम्ही आज विचार करतायत त्याच्यावर ठरेल. ठीक आहे, जनरलाइज नाही होत ते स्टेटमेंट. जनरलाइज 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ठीक आहे, नाहीच आहे ना श्रेणीक्रम बदलणं भारतात. भारतातला श्रेणीक्रमच आहे सर. भारतातल्या श्रेणीक्रमामध्ये गतिशीलता 0 आहे. कारण भारतातला श्रेणीक्रम जन्मानुसार ठरतो, जातींवर आधारित आहे. त्याच्यामुळे भारतीय समाजातला श्रेणीक्रम कधीच कुठेच कसाच बदलू शकत नाही, कारण तो जाती आणि धर्मांवर आधारित आहे म्हणून. ठीक आहे, राईट. असं डिस्कशन क्लिअर का? क्लिअर? ओके, झालंय. मग थांबायचं आज? थांबूयात आज पुरतं. बाकी उद्या कन्क्लूड करू आपण. किती राहिलेत आता? 2 थोडेफार राहिलेत ना, उद्या होऊन जातील आपली. हा. आता उद्यासाठी सरप्राईज. ठीक आहे, सरप्राईज असं आहे की आता किती 2-3च पेजेस राहिलेत ना आपले, बरोबर. मग काही आता पहिल्या दिवसापासून सांगतोय ते वाचा, ते वाचा, ते वाचा. ठीक आहे, राईट. मग उद्या आपली टेस्ट. ठीक आहे, पहिली टेस्ट. काय करायचं टेस्ट मध्ये? काहीच नाही. याच्यातल्या कुठल्या तरी 10 शब्द मी देईल, ते 10 शब्द इथे बसून लिहायचे आहेत. आणि येणारच नाही उद्या लेक्चरला, असं करू नका, कारण डिस्कशन करायचंय, बरोबर. हा, व्याख्या लिहा, जसं आता तुम्ही जे घरी करतायत ना ते फक्त. अर्थातच ना, आपल्या बघून बघून थोडी लिहायचंय. ओके, हे मी तुम्हाला प्रायर का बरं सांगितलं, म्हणजे तुम्ही आज रात्र आहे तुमच्याकडे, उद्याचा अर्धा दिवस आहे तुमच्याकडे, वाचा पूर्ण ती नोट, वाचा, कंप्लीट करा. उद्या इथे आल्यावर ते मी ठरवेल 10 द्यायचे का 12 द्यायचे, ते आपल्या डिस्कशन वरून ठरेल. वेळ किती बाकी राहतोय त्याच्यावरून ठरवू आपण, 10 द्यायचे का 15 शब्द द्यायचे का 20 शब्द द्यायचे, कोणते द्यायचे. ठीक आहे, राईट. पण हे लक्षात ठेवा की हे वाचून या 2-3 वेळा मग. ओके, डन. चालेल, चलो थांबूयात आज पुढे.